Praise the Lord. Yes. Hallelujah. Amen. Amen. God will never leave the people who trust on Him. देव ना त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना कधीही सोडत नाही. Amen. Because He is a good God. कारण तो चांगला देव आहे. देव बिलीव्हरला कधी सोडत नाही असं नाहीये ते, पण देव त्याच्यावर खरोखर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना कधी सोडत नाही असं आहे ते. Amen. Thank you, Jesus. The cave cannot kill your covenant. The cave cannot kill your covenant. गुहा तुमचा करार संपवू शकत नाही. गुहा तुमचा करार ठार मारू शकत नाही. We'll open our Bibles to Psalm 57 verse 7. स्तोत्र 57 आणि त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला काढूया. Psalm 57 verse 7. स्तोत्र 57:7. My heart is steady, O God. My heart is steady. I will sing and offer praise. स्तोत्र 57:7 म्हणतं, माझे हृदय स्थिर आहे, हे देवा माझे हृदय स्थिर आहे, मी गाईन, होय मी स्तवने गाईन. Praise God. देवाला धन्यवाद. Now David did not write these words while sitting on a golden throne. आता दाविदाने हे शब्द काही सोन्याच्या सिंहासनावरती बसून लिहिलेले नव्हते. He wrote this psalm while hiding in one of those caves. तर एका गुहेमध्ये लपून त्याने हे स्तोत्र लिहिलेलं आहे. The cave was dark. आणि ती गुहा अंधाराने भरलेली होती. He felt very lonely. त्याला एकटं एकटं वाटत होतं, त्याच्या सोबत कोणी नव्हतं. He was full of uncertainty. आणि सगळी अनिश्चितता त्याच्या अवतीभोवती होती की कशाची काही खात्रीच नाही, काही निश्चितच नाही, काय होणार आहे काय माहित. But in the midst of it all, पण त्या सगळ्यामध्ये his heart was anchored in God. त्याचं हृदय मात्र देवात मुळावलेलं होतं. Amen. आमेन. The God who had made a covenant promise with him. ज्या देवाने त्याच्या सोबत एक कराराचं वचन केलेलं. It's a covenant that gives you security. करार तुम्हाला संरक्षण देतो बेटा. Amen. आमेन. And we are all living under the covenant of God. आणि आपण सर्वजण देवाच्या कराराखाली जगत आहोत. The blood covenant. रक्ताचा करार आहे तो. Amen. हालेलुया. So the cave changed David's surroundings. तर त्या गुहेनं दाविदाच्या अवतीभोवतीचा परिसर बदलला. But it could not change God's word. पण देवाचा शब्द त्यामुळे बदलला नाही. Amen. आमेन. God's word is the same. देवाचा शब्द सारखाच आहे. Your condition may go up and down. तुझी अवस्था थोडी वर खाली होईल, But God's word is the same. पण देवाचा शब्द सारखाच आहे. Amen. तो कधी बदलत नाही. Maybe Amen. your current situation may look very uncomfortable. आणि कदाचित तुझी सध्याची अवस्था फार तुला गैरसोयीस्कर वाटत असेल, But it can never cancel God's covenant over your life. पण त्यातनं देवाचा जो करार तुझ्या आयुष्यावरती आहे तो रद्द तर होत नाही ना. Say, I am a child of the covenant of म्हणा, God. मी देवाच्या कराराचं संतान आहे. I am a child of the covenant बोला, of God. मी देवाच्या कराराचं संतान आहे. Say. हालेलुया. And so if you are a child of the covenant of God, आणि तुम्ही जर देवाच्या कराराचं संतान आहात, your cave will never be your conclusion. तर गुहा तुमचा शेवटचा पत्ता आणि निष्कर्ष असणार नाही. You will not die in the cave. त्या गुहेत तुम्ही मरणार नाही You will not die in the pit. आणि त्या खड्ड्यातही तुम्ही मरणार नाही. You will come out of it. तर तुम्ही त्या खड्ड्यातून बाहेर याल. Amen. आमेन. Because every pit, कारण प्रत्येक खड्डा, every cave प्रत्येक गुहा is God's classroom for us. देवाने आपल्यासाठी दिलेला वर्ग आहे. Because there we learn vital lessons. कारण त्या वर्गातच आपल्याला महत्वाचे धडे शिकायला मिळतात. And sometimes कधी कधी we think that if God has truly called us, आपल्याला असं वाटायला लागतं की देवाने जर खरोखर आपल्याला पाचारलेलं आहे, then life should become easier. तर मग आपलं जीवन सोपं झालं पाहिजे ना. त्याचं कॉलिंग आपल्या डोक्यावरती आहे. God has called me. देवाने मला पाचारलंय, माझं जीवन सोपंच हवं ना. God has loved me. देवाने माझ्यावर एवढं प्रेम केलेलं आहे. But many of God's greatest servants, पण देवाचे अनेक महान सेवक, they also walk through lonely places. ते सुद्धा एकट्या एकट्या जागांमधनं चाललेले आहेत आणि राहिलेले आहेत बेटा. Before they could enter God's greatest victories. आणि देवाच्या महान विजयांमध्ये त्यांनी प्रवेश करण्या अगोदर देवाचे महान सेवक फार मोठ्या एकांतातनं गेलेले आहेत. Amen. आमेन. And so heaven often prepares kings in caves तर स्वर्ग नेहमीच राजांना गुहेत तयार करतं. before placing crowns on their heads. स्वर्ग नेहमीच राजांना गुहेत तयार करून
पश्चात त्यांच्या डोक्यावर मुकुट ठेवतं. So you are being prepared, people. तर सध्याला तुमची तयारी होत आहे माझ्या लोकांनो. You are being prepared. तुमची तयारी चालू आहे. Amen. आमेन. Because Psalm 138:8 says, कारण की स्तोत्र संहिता 138 आणि त्यातल्या 8व्या वचनामध्ये लिहिलंय, the Lord will finish the good work he has started in me because his faithful love never ends. स्तोत्र संहिता 138:8 यहोवा माझे कार्य पूर्ण करील. हे यहोवा, तुझी प्रेम दया सर्व काळ आहे. तू आपल्या हातांची कामे सोडून देणार नाहीस. Amen. सोडून देऊ नकोस. If God has taken over your life, देवाने जर तुझ्या जीवनाचा ताबा घेतलाय, then conclusion will also be his. तर निष्कर्ष सुद्धा देवच लावणार आहे. God never abandons what he has begun. आणि देवाने जे काही सुरू केलंय ते देव अर्धवट टाकत नाही, कारण की देव माणूस नाही. Praise God. Amen. If he has started your story, जर त्याची कथा, तुझी कथा त्याने सुरू केली आहे, he will also finish it. तुझी कथा जर देवाने सुरू केली आहे तर देव तुझी कथा संपेल सुद्धा. Somebody in this place has been looking at your current crisis, आणि कोणीतरी या जागेमध्ये सध्याला तुझ्या ज्या काही संघर्षातनं तू जात आहे त्याकडे पाहत आहे, and they have got this temporary lens, आणि तात्पुरता त्यांच्याकडे ती तात्पुरती लेन्स आहे, and they have got all kinds of feelings stuffed up. आणि अनेक विविध पद्धतीच्या भावना त्यांच्या हृदयामध्ये अडकलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या दुर्बिणीनं आणि लेन्सनं ते पाहतायत. But they have forgotten to look through the eternal lens. अहो, पण अनंत कालची जी लेन्स आहे त्याकडे बघायला ते विसरलेले आहे. They don't know त्यांना माहित नाही we are positioned eternally. की आपण अनंत काळासाठी पोझिशन घेऊन उभे आहोत. Praise God. शेवटी मोक्ष मिळून स्वर्गातच जायचंय, माहित आहे ना. See, my temporary life is not my eternal life. माझं तात्पुरतं जीवन तर माझा मोक्ष आणि अनंत कालचं जीवन नाहीये ना. Praise God. देवाला धन्यवाद. And so you are sitting in a dark room तर तुम्ही एखाद्या अंधाऱ्या खोलीत बसलाय and you're wondering आणि तुम्ही विचार करताय how a promise from God landed you in a place of isolation and pain. की देवाकडनं मला एवढी अभिवचनं मिळाली, माझ्यावर कॉलिंग पाचारण सगळं आलं, तरी सुद्धा मी एवढा एकटा आणि असल्या काळ्या गुहेत कसा आलो. I came to tell you मी तुम्हाला सांगायला आलोय, that the dark seasons of life, आयुष्याचे जे काळे ऋतू असतात they are not your burial ground. ते काही तुमची मयत करायची जागा आणि कब्रस्तान नाहीये. You are being planted by God. देव तुम्हाला तिथे रोवतोय You are being trained by God. आणि देव तुम्हाला तिथे प्रशिक्षण देतोय. You are put in the classroom of God. देवाच्या वर्गात देवाने तुम्हाला टाकलंय. Praise God. देवाला धन्यवाद. Your current location, सध्याचा तुमचा जो काही परिसर आहे it does not dictate your ultimate destination. त्याच्यावरनं सरते शेवटचा तुमचा जो मुक्काम आहे त्याच्यावरती परिणाम होणार नाहीये. Praise God. स्वर्ग आपला मुक्काम ठरलेला आहे. I can see my future. मला माझं भविष्य दिसतंय रे. I can see my blessing. मला माझे आशीर्वाद दिसतायत रे. From this position I can see it. इथं उभं राहून मला माझं भविष्य आणि आशीर्वाद दिसतायत. Praise God. तुम्हाला नाही का दिसत? Amen. आमेन. You see, before David even sat on the throne of Israel, दावीद इस्रायल देशाच्या सिंहासनावर बसण्याही अगोदर he had to survive the dark. त्याला त्या अंधाऱ्या जागेतनं सगळा निभाव लावून बाहेर यावं लागलं. He has to survive the damn cave of Adullam. आणि त्याला ती अदुल्लमची गुहा सहन करावी लागली. ते त्रास त्याला सहन करावे लागले. Because King Saul was chasing him. का शाऊल राजा एक तर हात धुवून त्याच्या मागे लागला होता 3,000 elite soldiers were after David. आणि 3,000 सैनिक दाविदाच्या जीवामागे लागले होते. Why? का? Because कारण? he was jealous of the oil of God that was poured upon David's head. दाविदाच्या मस्तकावर देवाचं जे तेल ओतण्यात आलं त्याचा तिरस्कार होता शाऊल राजाला, आणि म्हणून हे सगळं त्याच्या मागे. People are jealous of the oil that is there upon your head. जो तेलाचा अभिषेक तुमच्या डोक्यांवर आहे तर लोकांना त्याचा जळफळाट होतो आणि त्रास होतो की why is she or he so anointed. Say, and so people are jealous of me because of the oil. लोक माझ्या डोक्यावर असलेल्या तेलापायी माझी ईर्ष्या करतात. काही लोकांना मी नाही आवडत, But I'm not worried. पण मला काही काळजी नाही. That shows त्यावरनं दिसतं that oil is upon my head. माझ्या डोक्यावर तेल आहे. काही लोकांना जे मी आवडत नाही त्याच्यावरनच मला कळतं की माझ्यावर अभिषेक आहे. Now, David went from a palace hero to a homeless fugitive sleeping in the cave. आता दावीद महालातल्या राजापासनं पहा किंवा महालातल्या हिरोपासनं
कसा एकांतात एखाद्या रानामध्ये एकटा पडल्यासारखा भटकंतीवरती आला. He was even separated from his wife for a time, आणि काही वेळ तर आपल्या बायकोपासून सुद्धा तो वेगळा झाला. separated from his family for a काही time. वेळ त्याच्या फॅमिली पासून आपण फॅमिली पासून सुद्धा काही वेळ तो वेगळा झाला. He was separated from his comfort for a आणि time. त्याच्या सौख्यापासून सुद्धा वेगळा झाला काही वेळ. Everything that was familiar to him, he was separated. जे सगळं त्याला परिचित आणि ओळखीचं होतं त्या सगळ्यापासून काही वेळ तो वेगळा झाला. Yet, तरी David never lost the one thing that mattered the most, एक गोष्ट जी दाविदाला सगळ्यात महत्वाची होती ती कधी त्याच्याकडनं गेली नाही, and that was God's covenant. आणि ते म्हणजे देवाचा करार. You have to honor God's covenant. तुम्हाला देवाच्या कराराचा मान करावा लागेल. You have to have this in your mind that you are under the covenant of God. तुम्हाला हे मनात पक्क ठेवावं लागेल की मी देवाच्या कराराखालचा माणूस, मी देवाचं संतान त्याच्या करारातलं आहे. Covenant speaks about God's promise. आणि करार म्हणजे देवाचं अभिवचन रे. And when you still have God's promise, आणि देवाचं अभिवचन जेव्हा तुमच्याकडे असतं you have not lost anything. तेव्हा आपलं नुकसान असं काही झालेलं नाहीये. काय नुकसान आहे? Let people take away everything. लोकांनी जरी आपलं सगळं लुटलं आणि सगळं नेलं You hold on to God's covenant. तरी देवाच्या कराराला धरून राहायचं. Amen. आमेन. That's why this morning I declare मग आज सकाळी तुमच्या सगळ्यांवर मी घोषित करतो, what God started in your life, देवाने तुझ्या जीवनात जे सुरू केलंय He will complete it, देव त्याचा अंत करेल. because God is a covenant keeping God. कारण देव करार पाळणारा देव आहे. स्वामी तिन्ही जगाचा, येशू विना भिकारी. Every unfinished promise प्रत्येक अभिवचनचे अर्धवट आहे. is moving towards fulfillment in the name of Jesus. येशूंच्या नावात आता ते पूर्ण व्हायच्या गतीकडे आहे. Amen. आमेन. But you stand strong. पण तुम्ही लोक जरा प्रभूमध्ये खंबीर You बळकट don't give उभे up. राहा. तुम्ही हार मानू नका You don't go back. आणि तुम्ही माघार घेऊ नका, हार मानू नका. You don't do wrong. तुम्ही चुकीची कामं करू नका, You do right. तुम्ही बरोबर ते करा. And God's covenant will protect you. म्हणजे देवाचा करार तुम्हाला सुरक्षित ठेवेल. अवतीभोवती सगळे जरी चुकीचे करत असले आपण करायचं नाही. Yes, there are times असतात वेळा when God's prison doors, they may open overnight. ज्या देवाच्या तुरुंगाचे दरवाजे कदाचित एका रात्रीत उघडतील सुद्धा. Some of the things can open overnight. म्हणजे काय म्हणायचा प्रयत्न माझा असा आहे की काही गोष्टी एका रात्रीत उघडतील. यू नेव्हर नो. There are moments of sudden miraculous deliverances also. काही क्षण असे पण येतात की असं तात्कालिक चमत्कार होतो आणि सुटका मिळते. Quick healing also. काही क्षण असे येतात की पटकन आरोग्य मिळते. One Saturday you come, you are healed. एका शनिवारी मी आले आणि बरीच झाले असं सुद्धा होतं. Sometimes 10 Saturdays you come and then you are healed. कधी कधी तुम्ही 10 शनिवार येता त्यानंतर तुम्हाला आरोग्य मिळतं असंही होतं. So you don't know when it will happen. तुम्हाला माहित नाहीये कधी होणार आहे. होतच नाही म्हणून मी येणारच नाही नव्हे, येतच राहा म्हणजे कधीतरी होईल. Yes, you have to keep being faithful to God. देवाशी विश्वासू राहत राहा. होतच नाही म्हणून मी येतच नाही नव्हे, येतच राहा म्हणजे कधीतरी होईल. प्रभू शांत मत करो. There is अभिषेक in this place. Amen. कल रात का anointing अभी तक है. So there are also seasons when God tells you to stay in the cave and wait. तर काही काही ऋतू असे असतात की जेव्हा देवच तुम्हाला म्हणतो की त्या काळ्या गुहेत थांब जरा, राहा जरा, दम धर जरा. But both acts are of His sovereign will. पण दोन्ही कृत्य त्याच्या इच्छेतनं आलेली आहेत. त्याच्या साम्राज्यकर्त्या इच्छेतनं दोन्ही कृत्य आलेली आहेत. Sometimes things will move very fast to कधी you. कधी गोष्टी तुमच्यासाठी पटकन होतील. And next time you think it will happen faster and it didn't. पुढच्या वेळेला तुम्ही विचार करता की पटकन होईल आणि होतच नाही. Because this Saturday it happened and you expected next Saturday to something else to happen. तर आजच्या शनिवारी जे मला हवं होतं ते मिळालं तर मी विचार केला की पुढच्या शनिवारी सुद्धा जे मी मागणार ते मला मिळणार. No, but it didn't happen. पण नाही मिळालं. It happened after a few weeks and that too on Friday. आणि पुढच्या शनिवारी जे मी मागितलं होतं ते काही आठवड्यांनंतर मिळालं. ते पण शनिवारी नाही, शुक्रवारी मिळालं. And you thought Saturday is a lucky day. आणि तुम्हाला वाटलं होतं शनिवार माझा लकी डे आहे. And God shows it to you. It's not Saturday or Sunday, it is God. आणि देव तुला हे दाखवतोय शनिवार नाही, रविवार नाही, देवाचे दिवस सगळे दिवस आहेत. Praise God. आमेन. The God who opens doors is the same God who sometimes keeps them closed जो देव दार उघडतो तोच देव कधी कधी दार बंदही ठेवतो until His perfect time comes. जोपर्यंत त्याची परिपूर्ण वेळ येत नाही. बेटा आपल्याला माहितीच काय आहे, त्याला सगळं माहिती आहे. So faith is not only trusting God when He brings you out, आणि विश्वास म्हणजे जेव्हा देव तुम्हाला सुटका देतो त्यानंतरच जो आपण ठेवतो तो विश्वास असं नव्हे. but faith is also trusting Him while He keeps you in it. पण विश्वास म्हणजे जेव्हा तुम्ही गुहेमध्येच अडकलेले असता तेव्हाही आपण जो ठेवतो तो विश्वास. Praise God. Amen. You should have faith on the first day. You should have faith on the 10th day. पहिल्या दिवशी तुझा विश्वास जसा आहे तसाच विश्वास तुझा 10व्या दिवशी सुद्धा असायला पाहिजे. मिळो न मिळो ती गोष्ट वेगळी. Because God knows our heart's
heart's condition. कारण देवाला आपल्या हृदयाची अवस्था माहिती आहे. Amen. या हृदयामध्ये आध्यात्मिक ब्लॉक किती आहेत ते देव जाणतो. So waiting is never wasted when God is in charge. तर देव जेव्हा साम्राज्य करत असतो तेव्हा देवाचरणी वाट पाहणं कधी वाया जात नाही राजा. And so some people are trying to rebuke the very cave that God personally assigned for them. पण काही लोक काय करतात, जी गुहा देवाने व्यक्तिगत रीतीने त्यांच्यासाठी असाइन केलेली आहे त्या गुहेलाच बांधतात. ही गुहा मी येशूंच्या नावात बांधतो, ती गुहा जाणार नाही, ती देवाने तुला दिलेली आहे. Amen. काही वेळ त्या गुहेतच तू राहणार आहेस. And so if David had run out of the cave before God said so, तर देवाने बोलण्या अगोदर जर दाविदाने गुहा सोडली असती he would have run straight to Saul's sword. तर सरळ शौलाच्या तलवारीतच बाबा पडला असता He would have been killed. आणि मेला असता, ठार झाला असता. So sometimes कधी कधी cave is the most secure place for you. देव ज्या काळ्या गुहेत तुला ठेवतो ना, ती गुहाच तुझ्यासाठी अगदी व्यवस्थित सुरक्षित जागा आहे. Because God knows आणि देवाला माहिती आहे when Saul will go out of the mouth of the cave. शौल कधी येणार आहे किंवा शौल कधी त्या गुहेबाहेर न जाणार आहे, फिरकणार आहे. देवाला माहिती आहे. He knows when he will leave the cave. आणि देवाला माहिती आहे की तो कधी गुहा सोडणार आहे. Sometimes कधी-कधी. the safest place on the earth या पृथ्वीवरती सगळ्यात सुरक्षित जागा म्हणजे is the place that feels the most uncomfortable for you. जी जागा आपल्याला अतिशय गैरसोयीस्कर वाटते की कुछ कंफर्ट ही नहीं है, अच्छा नहीं लग रहा है, ये जगह ठीक नहीं है, वही जगह ठीक है. See, for David, the cave, though uncomfortable, was the safest place. आणि दाविदासाठी ती गुहा अगदी गैरसोयीस्कर होती, तरी सुद्धा सगळ्यात सुरक्षित होती ना, जीव वाचत होता ना. Say, so don't complain about your cave experience. तर तुमच्या गुहेतल्या अनुभवाविषयी तक्रारी करू नका. जीव तर जात नाहीये ना, भले 3 वेळचं 2 वेळा का 1 वेळा खाल्लं, मेला तर नाही ना. See, God will keep you there देव तुला तिथे ठेवेल की until the trouble passes away. जोपर्यंत तो त्रास गुहेसमोर न जाणार नाही तर देव तुला आतमध्ये सुरक्षित ठेवेल. Psalm 102 verse 13 says, स्तोत्र संहिता 102 आणि त्यातलं 13वं वचन. the Lord has set his time to help you. परमेश्वराने त्याची वेळ तुला मदत करायला ठरवलेली आहे. Amen. Amen. So my God never arrives late. तर माझा देव उशिरा कधी येत नाही He always moves at the appointed time. आणि माझा देव नेहमी ठरलेल्या वेळेमध्येच येतो. Amen. Amen. God will even use your enemies to move you towards your destiny. आणि देव ना कधी कधी तुमच्या शत्रूंना सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाकडे ढकलायला वापरेल. So some people who push you, don't get angry on them. तर काही लोक ना वैऱ्यासारखी जी तुम्हाला ढकलतात त्यांना बघून चिडचिड 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 करू नका. Because they are pushing you in your ते destiny. देवाच्या योजनेतले आहेत. ते तुम्हाला तुमच्या ठरलेल्या संकल्पाकडे ढकलतायत. कारण की तसं तर तुम्ही संकल्प Because we are lingering there. आपण तिथेच घुटमळतोय ना, आगे जा रहे ना पीछे जा रहे. So God sends some people like that who push us to our destiny. मग देव काही वैऱ्यासारखी माणसं पाठवतो की यांना थोडे धक्के मारा आणि यांच्या संकल्पात यांना तुम्ही तरी पुढे ढकला. So Saul thought तर शौलाला वाटलं that he was hunting David down. की मी दाविदाला खाली पाडत आहे. But with every chase, पण प्रत्येक वेळेला शौल जे दाविदाच्या मागे लागला, he was actually chasing David closer to the throne. खरं म्हटलं तर शौल दाविदाला सिंहासनाच्या जवळ जवळ नेत होता. आणि शौलाला वाटलं की मी त्याला खाली पाडतोय, मी त्याला ठार मारतोय. नवे तू त्याला त्याच्या संकल्पाच्या जवळ नेतोय. See, the enemy thinks he is delaying you, शत्रूला असं वाटतं की तो तुमच्या जीवनात सगळा उशीर करतोय. while God is allowing it to push you further into your destiny. पण देव मात्र त्या शत्रूला परवानगी देत असतो की शत्रूनी ढकलून 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 शेवटी देवाच्या संकल्पात तुम्ही एकदाचे आले रे बाबा, पोचला रे बाबा. Many times, कधी कधी God will use people like Saul to develop you. अनेक वेळा ना देव शौलासारख्या माणसांना तुला विकसित करायला वापरतो. Amen. मग आपल्या अंगात आलेली भूतं पण जातात. So your haters are unknowingly becoming heaven's help. तर तुझा तिरस्कार करणारी माणसं न कळत तुला स्वर्गातनं आलेली मदतच आहे. They are helping you to get your elevation and आणि promotion. ते वैरीच तुला मदत करतायत तुझं प्रमोशन, तुझी बढती तुला मिळवायला. Your enemies cannot stop your destiny. तुझे शत्रू तर तुझा ठरलेला संकल्प थांबवू शकत नाहीत. If you say, जर तू म्हटला oh, because of him I went down, याच्यामुळे मी खाली पडलो, then nothing is coming from God for you. मग देवापासून तुझ्याकडे काही येणार नाही. Say, demotion also is God permitted. अधोगती सुद्धा देवाने परवानगी दिलेलीच असते बर का. Because Bible says, कारण बायबल म्हणतं when David was demoted, दाविदाची जेव्हा अधोगती झाली he walked wisely. तो फार सुज्ञपणे चालला. Why? का? Because he knew त्याला माहित होतं one day, एके दिवशी through this demotion I am getting my promotion. या अधोगतीतनं मला माझी प्रगती मिळणार आहे. For a भले mo- आता मला त्यांनी खाली पाडलाय,
पण याच्यातनच मी वर येणार आहे. For a mountain, there has to be a valley. अहो डोंगर मिळवायला खोरं आलं पाहिजे ना, दरी आलीच पाहिजे मध्ये. Without the valley, there is no mountain. दऱ्या खोऱ्यांशिवाय डोंगर कुठून येणार? See? So all these people are helping you to fulfill your destiny. तर ही सगळी जी माणसं आपल्याला वैऱ्यासारखी वाटतात ना, ऍक्च्युली ती आपल्याला आपला संकल्प पूर्ण करायलाच वापरत असतात. तर म्हणायचं मे गॉड ब्लेस यू. See, imagine Saul saying, कल्पना करा, शौल म्हणतो today I will catch David. आज मी दावीदाला धरणार, Today he will be in my trap. आज नहीं छोड़ता, आज मैं दावीद को ठार मारेगा. And what God says, आणि देव का म्हणतो, no, my son, नाही राजा, today you are giving David another lesson in leadership. नाही रे मुला माझ्या, तू आज दावीदाला अजून एक लीडरशिप कशी करायची त्याचा धडा देतोय. Today you are giving David another lesson of humility. आज तू दावीदाला अजून एक नम्रतेचा धडा देतोय की नम्र कसं बनायचं. Today you are giving David another opportunity to learn how to trust in God आज more. तू दावीदाला अजून एक धडा देणार आहे शौला, की ज्यावरून दावीद शिकेल की देवावरती विश्वास ठेवायचा कसा. Praise God. बिलीवर बिलीवर म्हणण्यात काहीही अर्थ नाही. The devil has been working overtime, कारण सैतान ओव्हरटाईम काम करतोय. but heaven has never paid him a salary. पण स्वर्गाने कधी त्या सैतानाला ओव्हरटाईम करत असला तरी पगार दिलेला नाही. See? मग तो किती खवळला असेल. तो खवळलेला आहे. David said दावीद बोलला in Psalm 23 verse 5, स्तोत्र 23:5 मध्ये, you prepare a table before me in the presence of my हो enemies. ना, माझ्या शत्रूंसमोर तू माझ्यासाठी मेज तयार करतोय. Say. हालेलुया, आमेन. It doesn't say God is preparing a table for the enemies. आणि देव शत्रूंसाठी मेज तयार करतो असं लिहिलेलं नाही. माझ्या No. शत्रूंच्या देखत तू माझ्यासाठी जेवण ठेवतो. God is preparing your enemies for your trial, आणि but देव- not a blessing. देव तुझ्या शत्रूंना तयार करतोय की तू त्या परीक्षेतून जाऊन तुझ्या संकल्पाच्या जवळ यावं. Amen. Amen. So God does not always remove your enemies first. तर देव पहिलं तुझ्या शत्रूंना वैऱ्यांना काढणार नाही. Sometimes He blesses you right in front of them. कधी कधी देव ना अगदी तुझ्या शत्रूंसमोरच तुला आशीर्वाद देऊन टाकेल. See, if He finishes the enemies, then how can He set a table हो ना, for you? देवाने शत्रू संपवून टाकले तर त्यांच्या समोर देव तुझ्यासाठी जेवण कसं मांडणार. He will say, let him be alive to see how much ना. I can bless a righteous person. आणि मग देव काय म्हणतो, या शत्रूला जिवंत ठेव, या शत्रूच्या देखत मी माझ्या नीतिमान माणसाला जेवण वाढणार आहे. ते त्याला बघू दे की नीतिमानांवर किती आशीर्वाद असतात. Praise God. ते त्या शत्रूला दिसू दे, So they can witness His faithfulness. की त्या शत्रूंना सुद्धा अनुभवायला मिळावं की हा किती इमानी आणि किती विश्वासू आहे ना. That's why I prophesied this morning. म्हणून मी तुम्हाला भविष्यवाण्या लागतात ना, मी भविष्यवाणी करतो आज. Those who have tried to bury you, ज्यांनी तुम्हाला पुरायचा प्रयत्न केला, bury your calling, ज्या लोकांनी तुमचं कॉलिंग आणि पाचारण पुरायचा प्रयत्न केला, will one day witness God's promotion upon your life. एके दिवशी त्याच लोकांना तुझ्या आयुष्यावर देवाची प्रगती आणि प्रमोशन दिसणार. Right before your enemies, अगदी तुझ्या शत्रूंसमोर God will set a table for you. ते तुझ्यासाठी जेवणाचा मेज मांडणार. That day is coming. तो दिवस येतोय, तो दिवस येतोय. असे हातपाय गाळून डोक्याला हात मारून हार मानून बसायचं Your नसतं. good time is coming. अरे चांगले दिवस येत आहेत तुझे, God is ready with the table. आणि देवाने तुझ्यासाठी मेज सज्ज केलाय. You continue. तू करत राहा. The same opposition तोच विरोध that tried to break you ज्या विरोधाने तुला तोडायचा प्रयत्न केला, will become the platform that will lift you up higher. तोच विरोध तुझ्यासाठी मंच बनणार आहे, तुला अगदी उंच न्यायला. Then just when David thought life could not become any more difficult, आणि मग जेव्हा दावीदाला असं वाटायला लागलं की बापरे, आयुष्यामध्ये किती त्रास, किती अडचणी, ह्याच्यापेक्षा जास्त अडचणी असू शकत नाहीत. I am alone here, lonely here. मी एकटा पडलो या गुहेमध्ये. What happened? काय झालं? 400 distressed, discouraged, bankrupt people and bitter people showed up before David. त्याच वेळेला 400 दरिद्री, अतिशय नैराश्यात गेलेली माणसं दावीदासमोर आली. Why? का? To help David? दावीदाला मदत करायला No. नाही. To take help from David. दावीदाकडून मदत घ्यायला. I know sometimes then you really you have a bitter laugh. आणि कधी कधी मग तुम्ही कडू हसता की इधर मेरे ही ठिकाणे नहीं है और इनको मैं हेल्प करू. I mean, that is the way God works. देव असंच काम करतो, स्वतःला गोळा करा. See, because in your bitterness, कारण तुमच्या कडूपणात God is testing you. देव तुला तपासतोय, God is making you strong. देव तुला बळकट करतोय. Because you can understand the other people's bitterness now better. मग तुम्हाला इतर माणसांचा कडूपणा चांगला समजायला लागतो आणि बघून तुम्ही म्हणता
बंदे में बिटरनेस बहुत है. Imagine that. कल्पना करा, David was carrying his own pain, दावीद एक तर स्वतःच्या वेदना घेऊन होता, and yet now everyone expected him to solve their problems. तरी सुद्धा त्या सगळ्या 400 लोकांच्या घोळक्याने आता अशी अपेक्षा ठेवली की दाविदाने आमच्या समस्या सोडवाव्यात. Amen. हालेलुया. Say, it happens. होतं असं होतं. आणि Here you are कॉलेज, nursing your own wound, and others are coming that you should nurse their हो wound. ना, इथं तुम्ही स्वतःच्या जखमांना पट्ट्या बांधताय आणि तेवढ्यात दुसरी लोक येतात आणि म्हणतात, ब्रदर मला इथे तुम्ही जरा पट्टी बांधा ना. Say, very unusual church. आणि असं एकदम असाधारण चर्च. Instead of sending David successful businessmen आणि दाविदाला कोणीतरी असे यशस्वी व्यावसायिक लोक वगैरे पाठवायच्या ऐवजी and trained people आणि प्रशिक्षित माणसं दाविदाकडे पाठवायच्या ऐवजी and wealthy supporters, आणि अगदी धनाढ्य अतिश्रीमंत माणसं दाविदाला आधार देण्यासाठी पाठवायच्या ऐवजी God filled his congregation with people carrying emotional baggages. देवाने त्याच्या लोकसमुदायामध्ये अशी लोक टाकली की ज्या लोकांची बोचकी फार जड आहेत, People who had unpaid bills, ज्या लोकांची बिलं भरलेली नाहीत, broken dreams, ज्या लोकांची स्वप्न तुटलेली आहेत, wounded hearts. ज्या लोकांची हृदय जखमी आहेत. That's what happened with my calling. माझ्या पाचारणात असंच झालंय. I said, Lord, मी म्हणालो, प्रभू send people. लोक पाठव. And he said, call the poor. तर देव म्हणाला, गरीब लोक बोलव. I said, if I call the people, then the church can never be built. मी म्हणलो, गरीब लोक बोलव म्हटल्यानंतर गरिबांकडनं चर्च बांधून कधी व्हायचं. The Lord said, प्रभू बोलला, you call the poor, तू गरीब बोलव, I will make them rich, मी त्यांना धनवान and करीन, they will make you rich. ते तुला धनवान करतील. I told you several times. मी अनेक वेळा तुम्हाला माझी कथा सांगितलेली आहे. Say, 1989 साली माझी कथा सुरू झाली, जी सुरूच आहे अजून. people are looking for the rich to पण come. लोक काय करतात, अलीकडे बघताना श्रीमंत लोकांकडे बघत असतात. No, I look to the poor to come. मी गरिबांकडे बघतो की ह्यांना आणा आणि ह्यांना देवाने श्रीमंत करू दे. Praise God. David could have prayed, दावीद प्रार्थना करू शकला असता Lord, की प्रभू are you absolutely sure? तुला नक्की खात्री आहे ना, Do you have the right address, Lord, or you have forgotten my address? बरोबर पत्त्यावर पाठवलंयस ना या लोकांच्या घोळक्याला, की माझा पत्ता तू विसरलायस का काय. What about sending these people to Saul for a change? नाही नाही, शौल राजाकडे या लोकांना थोडं फरक चेंज पाठव ना, Because he has lots of things, कारण money, शौल राजाकडे etc. बरंच काही आहे. माझं काय सध्याला माझे स्वतःचे ठिकाणे नाहीत. See, but God knew exactly what he was doing. पण देवाला बरोबर माहिती होतं देव काय करतो या लोकांचा घोळका दाविदाकडे पाठवून. Before David could lead a kingdom, आणि दाविदाने राज्य चालवण्या अगोदर he had to learn how to shepherd broken people's lives. त्याला शिकावं लागलं की तुटलेल्या माणसांच्या हृदयांना कसं चालवायचं ते पहिलं शिक. Before he could command mighty warriors, आणि त्याने महान योद्ध्यांना आज्ञा देण्या अगोदर he first had to love broken-hearted people. पहिलं त्याला तुटलेल्या हृदयांच्या माणसांवर प्रेम करावं लागलं की इनके ऊपर प्यार करके दिखा. Love the poor people. त्या गरिबांवर प्रेम कर. Love the downtrodden people. आणि ज्यांचं कोणी नाही, ज्यांना तुच्छ मानलेले आहे, जे वाईट पडलेले आहेत, जे डिप्रेशन मध्ये नैराश्यात आहेत, प्रेम कर My त्यांच्यावर. heart beats for such people. अशा लोकांसाठी, अशाच लोकांसाठी माझं हृदय आज पण धडधडतं. Say, जब मैं देखता हूं ऐसे लोग, मेरी सांस अटकती बेटा. the cave was not only shaping David's character, आणि ती गुहा फक्त दाविदाच्या चारित्र्याला आणि स्वभाव गुणधर्मांना आकार देत होती एवढंच नाही, it was also shaping his ministry. तर ती गुहा दाविदाच्या मिनिस्ट्रीला आकार देत होती, ज्याला आपण सेवा म्हणतो. God often prepares his leaders by first surrounding them with ordinary people. आणि देव नेहमी त्याच्या लीडर लोकांना असंच प्रशिक्षण देतो, त्यांच्या अवतीभोवती साधी माणसं ठेवून. With people who have great needs. ज्या माणसांना फार गरजा आहेत अशा लोकांनाच देव पहिलं त्या लीडरकडे पाठवतो. Amen. Amen. God draws near broken people. आणि देव तुटलेल्या माणसांनाच अशा प्रचंड लीडरशिपच्या कॉलिंग असलेल्या माणसांकडे पाठवतो की जे तुटलेत, फुटलेले आहेत, ज्यांना काही नाही, कोण नाही, आ जाओ. And he often uses broken people to raise up his greatest servants. आणि तुटलेल्या लोकांनाच तो वापरतो त्यांच्याकडनं महान सेवक उभे राहायला. If you are not broken, God can never use you. एक सांगतो मी तुम्हाला, तुम्ही हे घ्या. तुम्ही जर तुटलेले नसाल, देव तुम्हाला कधीही वापरू शकत नाही. Never. नेवर एव्हर एव्हर नेवर. I declare that God is using every burden you're carrying today. आज मी घोषित करतो की जे काही ओझं तुझ्या छातीवर आहे ते सगळं ओझं देव वापरतोय. Why? का? To enlarge your heart. तुझं हृदय मोठं करायला. Enlarge your heart to accommodate all those people in your heart. तुझं हृदय मोठं
मोठं करून तुझ्या हृदयामध्ये त्या सर्व लोकांना तू सामावून घ्यायला A high priest carries the name on the chest. प्रमुख याजकाच्या छातीवर नाव असतं. Amen. छातीवर. He wants you to deepen your faith. देवाची इच्छा आहे की तुझा देवाचा विश्वास थोडा अजून वाढव. He wants to prepare you for a greater assignment. देवाची इच्छा आहे की तुला मोठ्या कामगिरीसाठी देवाला तयार करायचं. तू क्या ये लेके बैठा है बेटा? God says, David, you have a small thought. I have a big thought for you. ते म्हणतो दाविदाला, दाविदा तुझे विचार किती छोटे आहेत रे, माझे विचार तुझ्यासाठी फार मोठे आहेत. But the cave is delaying my destiny. नाही पण गुहा उशीर लावते ना. मी No, गुहा that cave is not delaying your destiny. ती गुहा तुझ्या संकल्पाला उशीर लावत नाहीये. No, it is developing you. ती गुहा तुला विकसित करून सुधरवतीये. It is preparing you. ती गुहा तुला तयार करतीये. Amen. आमेन. David did not leave his house because he wanted a change of scenery. दाविदाला थोडस डोळ्यांना चांगली चित्र दिसायला हवी होती म्हणून त्याने घर सोडलं असं नाहीये. No, he left because his own house had become a death trap for him. त्याचं स्वतःचं घर त्यासाठी मृत्यूचं जाळं बनलं होतं म्हणून त्यांनी घर सोडलं, छान छान सिनरी बघायला नव्हे. See, because King Saul's jealousy, कारण शाऊल राजा जो एवढा त्याच्या विरोधामध्ये ईर्षेनं भरलेला, it turned into a murderous rage in him. ती ईर्ष्या शाऊल राजामध्ये खून करायच्या वृत्तीत बदलली ना. तो सारखं दाविदाच्या मागे त्याचा खूनच करायला यायचा. Because at a time came when his wife had to just send her husband away. कारण एक वेळ आली मग त्याच्या बायकोला आपल्या नवऱ्याला पाठवून द्यावं लागलं की तुम्ही इथून निघून जा. Because King Saul's servants came to kill David. कारण शाऊल राजाचे जे नोकर होते ते दाविदाला ठार मारायला आले. Armed men surrounded David's house. आणि शस्त्र सामग्री धारण केलेले सगळे सैनिक दाविदाच्या घराच्या अवतीभोवती उभे राहिले. They got orders from the king आणि राजाकडनं शाऊल राजाकडनं त्यांना आज्ञा आली होती की शूट ऍट साइट, that before morning he has to die. की तो सकाळ होण्या अगोदर मेला पाहिजे. किल हिम. See, sometimes the place that once sheltered you, कधी कधी एखादी जागा जी एकेकाळी तुला आश्रय देऊन जाते, sometimes it cannot sustain you. ती जागा तुला नेहमी पाठिंबा देऊ शकत नाही. नीट लक्षात घ्या मी काय म्हणते. कधी कधी एखादी जागा जी तुम्हाला आश्रय देते ती नेहमीच तुम्हाला पाठिंबा देईल असं सांगत नाही. Amen. आमेन. It can change. जागा बदलू शकतात. Bible says, बायबल म्हणतं Psalm 27 verse 1, स्तोत्र 27 त्यातलं पहिलंच the वचन, Lord is my light and my salvation. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. Whom shall I fear? मी कोणाला भिऊ? And so when people rise against you, तर लोक जेव्हा तुझ्या विरोधामध्ये असे उभे राहतात, my God still remains the greatest defender for you. माझा देव तरी तुझ्यासाठी सगळ्यात महान बचाव करता म्हणून उभा राहतोच. See, आमेन. David's wife Michal looked out of the window दाविदाची बायको मिखेल तिनं खिडकी बाहेर पाहिलं and she saw the assassinate waiting to kill David. आणि तिने पाहिलं की हे सगळे दाविदाला मारायला, दाविदाचा खून करायला आलेले आहेत. 1 Samuel 19:11 says, 1 शमूएल 19:11 लिहिलंय बघा. she urgently told David, मग तात्कालिकतेनं तिनं दाविदाला सांगितलं, if you don't escape tonight, tomorrow you'll be killed. आज रात्री जर तू इथून पळून गेला नाही तर उद्या सकाळी तू मरशील बरं का. And then she lowered him through a window in the middle of the night. आणि मग भर मध्यरात्री तिनं खिडकीतून दाविदाला खाली सोडलं. David escaped with nothing. आणि दावीद काहीही नव्हतं त्याच्याकडे, असा रिकामा तिथून पळून गेला स्वतःच्या घरून. No money, nothing. पैसा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. Imagine packing for a journey कल्पना करा एखाद्या प्रवासासाठी तुम्ही पॅकिंग करताय where the only thing that you have in your suitcase is God's promise. आणि जिथं तुमच्या बॅगेमध्ये एकच गोष्ट पॅक केली आणि ते म्हणजे देवाचं अभिवचन. बोला. Sometimes you have to. कधी कधी असं जावं लागतं की बॅगेत माझ्या काही नाही, ना कपडा ना पैसा ना अडका, मग देवाचं वचन बायबल घेऊन चाललोय. Amen. Amen. God's covenant is enough for you. देवाचे करार तुम्हाला ऍक्च्युअली बास असतात, आपल्याला कळत नाही, गोष्ट वेगळी आहे. Sometimes God will strip away your comfort. देव कधी कधी देव तुझं सौख्य सगळं काढून टाकेल. Why? का? He wants to preserve your calling. का देवाला तुझं जे पाचारण आहे ते सुरक्षित ठेवायचंय म्हणून देव म्हणतो पहिलं याला रिकामं कर Praise God. आणि नंतर याला भर. See, Amen. even in your emptiness, God is still there. तुमच्या रिकामेपणात सुद्धा देव तुमच्या सोबत आहे बरं का. Even in your trouble, तुमच्या God is त्रासांमध्ये with you. तुमच्या त्रासांमध्ये सुद्धा देव तुमच्या सोबत आहे. Whatever trouble you are facing in your workplace ज्या also, कुठल्या त्रासांना तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये वगैरे सुद्धा तोंड देताय, God has a plan. देवाची योजना आहे त्याच्यात. He has a destiny for you. देवाने काहीतरी संकल्प ठरवला तुझ्यासाठी, उगीच होत नाहीये सगळं. See, He can shift you from there, देव तिथून तुला शिफ्ट करेल. or He will shift all those who are above you in that नाहीतर जे company. तुझ्या डोक्यावर तुझे मालक लोक आहेत त्यांनाच देव आणि कुठेतरी दिल पाठवून
Amen. Amen. I prophesy. मी भविष्यवाणी करतो Every escape God has arranged for you. प्रत्येक सुटका जी देवाने तुझ्यासाठी आयोजित केली आहे It is leading you into a greater purpose of ती God. तुला देवाच्या महान संकल्पाकडे घेऊन जात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Greater purpose. महान संकल्प. What looks like loss today आणि आज जे तुला हरवल्यासारखं वाटतंय will become a testimony tomorrow. तेच तुझ्या जीवनात उद्या साक्ष होणार आहे की आज तुला असं वाटत असेल गेलं हरवलं नाही उद्या तेच साक्षीत बदलणार आहे. Say, आमेन. David did not run to the cave of Adullam because he wanted a holiday. आणि दावीद अदुल्लमच्या गुहेमध्ये त्याला सुट्टीवर जायचं होतं म्हणून गेलेला He नाही. ran because he had no other place to go. तो पळून गेला तिथे कारण त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही दुसरी जागा नाही मग चला अदुल्लमच्या गुहेत. Sometimes कधी-कधी. every door will be closed for you. प्रत्येक दार तुझ्या तोंडावर बंद होईल The only place that will be open for you will be a cave. आणि एकच जागा तुझ्यासाठी उघडी होईल ती म्हणजे गुहा. Why? का? So that your trust may be on God. की तुझा विश्वास देवावर बसावा रे. Amen. बाकी स्वतःला बिलीवर म्हणून घेण्यात काहीही नाही. Before he reached the cave, आणि तो गुहेपर्यंत पोहोचण्याआधी he even fled to Gath, तो गाथला पण गेला which is the hometown of Goliath. आणि गाथ म्हणजे गोलायतचं गाव. See, sometimes in your fear, you run to your enemy. हो कधी कधी तुम्ही घाबरून तुमच्या शत्रूच्या गावीच धावताय. कधी कधी तुमची एवढी घबराट होते की त्या भीतीमध्ये तुम्ही शत्रूच्या गावी धावलाय. Because one side is Saul, the enemy, the other side is Goliath, the का enemy. एका बाजूला शाऊल माझा शत्रू दुसऱ्या बाजूला गोलायत माझा शत्रू. And so you think तुला वाटतं Goliath will be better now. गोलायत जरा बरा पडेल हा शाऊल तर फारच Time आगाऊ. की बात है. हा टाइम की बात आहे. कधी Say- हा शत्रू बरा वाटतो कधी तो शत्रू बरा वाटतो पण हे सगळे शत्रू. See, he thought that Saul will never search him there for a time त्याला असं वाटलं की शाऊल नाही त्याला शोधून काढणार तिथे गाथ मध्ये because कारण he also was planning. तो सुद्धा प्लॅनिंग करत होता ना. He thought, त्याला वाटलं why will Saul think that I will run to my enemy? शाऊल कसाला असा विचार करणार आहे की मी माझ्या शत्रूच्या गावी पळून जाईन. So he will not search me there. तर शाऊल राजा काही मला इथं गोलायतच्या गावात गाथला शोधायला येणार नाही. Say, all our plans are just okay for us. आपल्या योजना आपल्यासाठी ठीक आहे तरी प्लॅनिंग तरी लिए ठीक आहे बेटा. But finally God's hand should be upon our शेवटी life. देवाचा हात आपल्या जीवनावर असायलाच पाहिजे. Because प्रभूचे most हात. of our plans fail. का आपल्यातल्या अनेकांच्या सगळ्या सॉलिड योजना पण तोंडावरच पडतात. 2 Peter 2:9 says, 2 पेत्र 2:9 म्हणतं the Lord knows how to rescue those who belong to him. जे लोक प्रभूच्या मालकीचे आहेत त्यांना कसं सोडवायचं प्रभूला माहित आहे. 2 Praise पेत्र 2:9. So, तू Go- प्रभूच्या मालकीचा आहेस का मग देवाला माहितीये तुला कसं so सोडवायचं. God always has a way of escape तर देवाकडे नेहमी सुटकेचा मार्ग आहे. even when you cannot see one. आणि जेव्हा तुला जरी सुटका दिसली नाही तरी सुद्धा देवाकडे सुटकेचा मार्ग आहे And बेटा. so he thought he is wise and he ran to Gath. तर दाविदाला वाटलं की मी हुशार आहे आणि तो गाथ गावी पळाला. But things became even worse there मग गोष्टी तर अजूनच अवघड झाल्या त्या गावात. because the people of God, see, David was very famous. कारण दावीद फार प्रसिद्ध होता. When he killed Goliath, he became very famous internationally. आणि गोलायतला जेव्हा त्याने ठार मारलं तो इंटरनॅशनली प्रसिद्ध झाला. And so the देशीय people आणि of Gath आंतरदेशीय. saw David and recognized तर him. गाथ गावातल्या लोकांनी दाविदाला पाहिलं आणि लगेच त्याला ओळखलं की तुम्ही तेच आहे ना ते युट्यूब वर येतात ते. See, they said, isn't this the one that many of the women sang about? हा तोच आहे ना. अनेक बायका आणि मुली ह्याच्या विषयीनं असं गाऊन स्तुती करत होत्या That Saul killed thousands, की शौलाने 1000 मारले but David killed 10,000. दाविदाने 10,000 मारले असं त्या मुली आणि बायका सगळ्या ओरडत होत्या. David suddenly realized, दाविदाला लगेच कळलं I'm an international. ओहो मी फक्त नॅशनल नाही इंटरनॅशनल प्रसिद्ध आहे मी आता. देशीय नाही मी आंतरदेशीय प्रसिद्ध आहे. But suddenly he realized also आणि मग अचानक त्याला हेही कळलं that he had jumped from one danger into another, मी एका धोक्यातनं सोडून दुसऱ्या धोक्यात उडी मारलीये. from the frying pan to the fire. हो ना मी होतो तव्यावर आता उडी मारली गॅसवरच. See, he didn't even talk to God. देवाशी बोलला पण नाही एवढी घाई. Many people are running to God because they don't talk to God. अनेक लोक गात गावी शत्रूकडे धावतायत का कारण देवाशी बोलायला वेळ नाही. हे लोक करतात काय देवच जाणे. Because they think that we are wise now. आपल्यालाच वाटतं ना मेरे जैसा शहाणा नाही हो का. But running without God अरे पण देवाशिवाय तू धावतोय. is like changing seats on a sinking ship. ते असं झालंय ना बुडणाऱ्या जहाजामध्ये तू इथं बस का तिथे बस जहाज बुडणारच आहे. मध्ये बस साईडला बस नाही तर या साईडला बस. तू बुडणाऱ्या जहाजात आहे बेटा वो बुडणे वाला आहे. So never let fear choose your direction. तर कधी भीतीनं घाबरून तुम्ही तुमची दिशा ठरवू नका. Let my God lead your steps. माझ्या देवाला तुझ्या पावलांना चालू दे.
तो चालवेल तुला, आम्हाला चालवलंय त्याने. So David was terrified, तर दावीद घाबरला. and so now he had another plan. आता अजून एक योजना केली त्याने. He pretended to be insane. आणि मग त्याने ढोंग केलं की मी वेडा आहे. मी वेडा झालो. हा, वेड्या माणसाचं ढोंग केलं. बोल अभी ये दावीद भी कैसा. He started scratching marks on the city gates. आणि तो गावाच्या वेशीच्या दरवाजावरती असं 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 काही काही रुबाडे करायला लागला. He also let saliva run down his beard. त्याच्या दाढीवरती त्याने तोंडातनं स्वतःची लाळ गळू दिली. He was just hoping none of his own people saw him act आणि this way. आशा ठेवत होता की माझ्या माणसांनी मला असल्या अवस्थेत बघू नये. मेरा एक इमेज आहे ना बेटा, मेरा समाजात माझी एक इमेज आहे, डोंबल्याची इमेज. And then मग King Achish saw, आखिश राजानी पाहिलं and he said, आणि म्हणाला, "Why did you bring this fellow before me?" अरे ह्याला माझ्या समोर का आणलं? They brought him because they thought he is the great David who killed Goliath. आता त्यांनी दावीदाला त्याच्या समोर आणलं होतं, राजाच्या समोर, कारण त्यांनी असा विचार केला की हा केवढा महान आहे, आणि गोलायतला ठार मारलंय. And the king said, तर राजा बोलला, "Do I need another madman in my kingdom?" मला माझ्या राज्यात अजून एका वेड्या माणसाची गरज आहे का, की तुम्ही अजून एक वेडा घेऊन आला? म्हणजे उसकी स्टोरी, त्याची कथा आणि व्यथा त्यालाच माहिती. तो म्हणतो माझ्या राज्यात खूप वेडे आहेत. when you don't respect the anointing, जेव्हा अभिषेकाला आपण आदर देत नाही ना, everybody will call you a madman. तेव्हा सगळे तुम्हाला वेडा माणूसच म्हणणार, You will lose your respect. आणि तुमचा आदर जाणार, कारण हा भरला वेड्यांचा बाजार. And so the king said, मग राजा बोलला, "Chase him out." त्याला हाकलून दे. What an insult. किती मोठा अपमान. See, when you don't depend on God, देवावर जर आपण अवलंबून राहिलो नाही ना, the तर oil कधी- does not help you. तर ते तेल आपल्याला मदत करत नाही, आणि चक्क तोंडावर लोक आपल्याला म्हणतात गेट आउट. But David was happी पण दावीद खुश झाला, because कारण he could walk out alive. तो जिवंत बाहेर येऊ शकला. की जान बची लाखो पाए, घर के बुद्धू घर वापस आए. But with his pride completely shattered. पण त्याचा गर्व त्याला अगदी चक्का चूर झाला, की आता कसला गर्वान कसलं काय. God was watching. देव बघवता, हा फक्त माझ्यावर तू विश्वास ठेवला असता. जर माझ्यावर विश्वास ठेवला असता तर या गात गावी मी तुला येऊ दिला नसता. तुला माहितीये गोलायचं गाव आहे, इथं तू फेमस आहे. So sometimes God saves your life before he restores your reputation. कधी कधी तुझी प्रसिद्धी पुनर्वसित करण्या अगोदर देव तुझा जीव वाचवतो, कारण जीव वाचला तर मग प्रसिद्धी. Amen. हो की नाही? जान बची तो लाखो पाए ना. See, when you are in the weakest point of your life, God loves to help you, provided in your weak moment you give your heart to God. तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही अगदी अशक्त आणि कमकुवत पॉइंटवर असताना, तेव्हा देवाला ऍक्च्युली तुम्हाला मदत करायला फार आवडत असतं. पण तुम्ही देवाकडे आलात तर You can imagine David running from there now. कल्पना करा, आता दावीद कसं जीव धरून तिथून And he पळाला. must have said, आणि म्हणाला असेल, "Praise God, देवाला वाचलो. धन्यवाद, Praise वाचलो रे God, बाबा. none of my देवाला believers saw me." धन्यवाद, माझे कोणी बिलीवर ब्रदर सिस्टर इकडे नाहीये. They would have said, "How good an actor you are." नाही तर म्हटले असते, किती छान अभिनय करतात हे बघा, किती नाटकी माणसं आहेत, नाटकी. And so he said, आणि म्हणाला, "Best is बेस्ट, run to the cave of Adullam. अदुल्लमच्या गुहेत चला, ना कोई देखे ना कोई आए, गुहे में बैठ. I will just trust in God." मी फक्त देवावरती विश्वास ठेवून त्या अदुल्लमच्या गुहेत बसणार आहे आता. See, there it looked like an end for him. आणि तिथं असं वाटलं की याचा आता इथे अंत आहे. But what looked like a hiding place for David, पण दावीदाला जे लपायचं ठिकाण वाटलं, it became a training place for David. त्याच्यासाठी ती जागा दावीदाच्या प्रशिक्षणाचं केंद्र झालं. That cave was protecting the future king ती गुहा भविष्यातल्या राजाचं संरक्षण करत होती. until the appointed time arrived. म्हणजे नेमलेली वेळ जोपर्यंत येत नव्हती तोपर्यंत त्या गुहेनं भविष्यातल्या राजाचं म्हणजे दावीदाचं संरक्षण केलं. So the cave proof तर त्या गुहेनं is a पुरावा- proof गुहेतला पुरावा हा पुरावा आहे. that God is there even when you are in the cave. काय पुरावा आहे? की गुहेत जरी तू असलास तरी देव तुझ्या सोबत आहे. The cave is a proof ती गुहा पुरावा आहे that God does not forget you. की देव तुला कधी विसरत नाही. काही माणसं अशा गुहेतल्या अनुभवातनं जात असताना आपण त्यांची मस्करी करू नये, बिकॉज वी डोंट नो एनिथिंग व्हॉट दे आर गोइंग थ्रू. See, it was proof that God was preserving him. हा पुरावा होता की देव त्याला टिकवून ठेवतोय. See, a seed is always hidden before it becomes a tree. बीतनं झाड बनण्या अगोदर ते बी मातीत लपलेलं असतं ना, का असंच येतं? Even so, your life is hidden. तसं तुझं in the जीवन earth. लपलेलं आहे बेटा. But you are a planted. पण तुला पेरलंय You are a त्याने. plant. You are a plant planted by God. देवाने तुला पेरलेलं तू बी आहे, तुझं जीवन लपलेलं आहे. पण एके दिवशी ते असं उगवेल ना, You will come out like a diamond which
which is buried in the earth. हिऱ्यासारखा बाहेर येशील, जो हिरा मातीत लपलेला होता. You will shine. असाच चमकशील ना. Say, आमेन. so in the same way, असंच आहे. God sometimes hides his greatest servants before he reveals them to the whole world. कधी कधी देव त्याच्या महान सेवकांना असंच लपवून ठेवतो, त्यांना अख्ख्या जगासमोर प्रस्तुत करण्या अगोदर. Most of the giants God has, or the champions God has hid. जास्तीत जास्त चॅम्पियन्सना तर देवाने लपवूनच ठेवलेलं आहे. Suddenly he reveals them. आणि अचानक मग देव त्यांना जगप्रसिद्ध करून सोडतो. Amen. आमेन. That's why the Holy Spirit is saying this म्हणून morning पवित्र आत्मा आज सकाळी बोलत आहे, that every cave season in your life, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक गुहेसारखा जो अनुभव आणि ऋतू, it is already coming to an appointed end. तो ऑलरेडी आता नेमलेल्या अंताकडे आलाय बरं का. You are in the last phase. आता त्या शेवटच्या फेजवर तू आलायस. Amen. आमेन. God is आता- about to call you out of the cave आता तुला देव गुहेतनं बाहेर बोलवणार, because God has preserved you in the cave. कारण देवाने त्या गुहेत तुला आतापर्यंत टिकवलं. God has protected you in the देवाने cave. त्या गुहेत तुला आतापर्यंत सुरक्षित ठेवलं. Now he is positioning you आता देव तुला पोझिशन घ्यायला लावतोय and he is taking you आणि घेतोय तुला from glory to glory. गौरवातून He is गौरवाकडे. taking you forward. देव तुला पुढे नेतोय. See? आगे बढो, बढ़ते रहो. The same God तोच देव who led David into the cave ज्याने दाविदाला गुहेत जाऊ दिलं, will also lead you in the cave at times तोच देव तुम्हाला सुद्धा कधी कधी गुहेत टाकेल and remove you from that cave also. आणि त्या गुहेतनं तुम्हाला बाहेर सुद्धा काढेल. In Gath, गात गावात he went and he had to come out. दावीद गेला आणि दाविदालाच बाहेर पडावं लागलं, ते पण वेड्या पिढ्याचं सोंग करून. But in the cave, पण गुहेत God put him there देवाने त्याला नेलं and God brought him आणि out. देवानेच त्याला बाहेर काढलं. देवाच्या योजनेत असलेलं बरं पडतं बेटा, नसते Because- उद्योग महाग पडतात. Your cave कारण तुझी गुहा cannot cancel your crown. तुझ्या मुकुटाला रद्द करू शकत नाही. God can cancel your crown. पण गात गाव तुझ्या मुकुटाला रद्द करू शकतं, बिकॉज गात गाव तुझ्या प्लॅनिंग मधलं होतं. Amen. आमेन. That's why great leaders are not formed in comfortable places. आणि म्हणून मोठे मोठे लीडर्स जे आहेत ना, ते सोयीस्कर जागेत सापडतच नाही. They are formed in tight places. ते अगदी टाईट जागेत अडकल्यासारखे सापडतात. मोठ्या मोठ्या लीडर लोकांना, सेवकांना त्रास तर असे पदरालाच बांधलेले. They are formed under great pressure. आणि ते मोठ्या दबावात न जाता, अशा प्रेशर मधनं जातात की कधी कोणाच्या जीवनात असं झालं नसेल ते त्यांच्या जीवनात होत. When I was working in the company, ज्या एकेकाळी मी कंपनीत कामाला होतो, I too had great pressure. माझ्यावर सुद्धा फार मोठं प्रेशर होतं बेटा. But I was ministering to people मी also. लोकांची सेवा पण तेवढ्याच जोमाने करायचो. Amen. आपलं प्रेशर असू दे तिकडे, सेवा करत राहा. And many times we are often surrounded by complicated people. आणि अनेक वेळा मग आपल्या सभोवताली पण अशी गुंतलेली माणसं येतात की ज्यांचं काहीच धड चालत नाहीये. And God says, now you minister आणि to मग them. देव आपल्याला म्हणतो, आता ह्यांची सेवा तू कर, इनको काउन्सिलिंग तू कर. Forget about your trouble. तुझे त्रास विसर See what the people are facing आणि now. लोकांना काय त्रास होतोय बघ, लोकांना मदत कर. 400 distressed people with हो ना, David. 400 निराश माणसं दाविदाकडे आली. See, they were not polished soldiers. ती काय अशी पॉलिश्ड सैनिक वगैरे नव्हते. They were hurting people, ते सगळे असे वेदना झालेले, व्याकुळ लोक होते, यातनेत असलेले. looking for hope. आणि त्यांना आशा हवी होती, तर ते दाविदाकडे आले. And so God often builds his people with difficult people. तर देव नेहमी त्याच्या लोकांना अडचणीमध्ये असलेल्या लोकांसमवेत पाठवून ठेवून प्रशिक्षण देतो. He never surrounds them with easy people. आणि कधीच देव त्याच्या सेवकांना किंवा लोकांना अशा सोप्या पद्धतीच्या लोकांमध्ये आणून ठेवत नाही. दोज हू आर व्हेरी डिफिकल्ट टू डील विथ, देव आपल्याला त्यांच्याच मध्ये आणून बसवतो की नाउ यू डील विथ देम. बट हाऊ टू डील विथ देम, दे आर व्हेरी डिफिकल्ट टू डील विथ. नो, यू डील विथ देम. Amen. Proverbs 27:17. नीतिसूत्र 27:17. As iron sharpens iron, so one person sharpens another. नीतिसूत्र 27वा अध्याय आणि त्यातलं 27वं वचन बघा काय म्हणतं. जसं लोखंड लोखंडाला धार देतं. 27 ना, 27:17. 27:17. लोखंड लोखंडाला तिखट करते. तिखट म्हणजे धार लावते. आणि मनुष्य आपल्या मित्रांचे मुख पाणीदार करतो. See that. बघा, So God uses people to shape our character. म्हणजे काय की देव लोकांना आपल्या चारित्र्याला आणि स्वभाव गुणधर्मांना आकार द्यायला वापरतो. Even when they are difficult. आणि जरी ती माणसं अशी डिफिकल्ट टू डील विथ असली ना, तरी देव त्यांना आपल्याच आयुष्यात आणून बसवतो. So David, just look at him looking around the cave and thinking. तर आता दाविदाकडे बघा, तो गुहेकडे असं सगळीकडे त्या गुहेत बघत असेल आणि विचार करत असेल, Lord, प्रभू, you could have sent one accountant here, one wise person हो here, ना, one strong person here. एखादा कोणीतरी सुज्ञ, शहाणा
आणि हुशार माणूस जर तू इथे पाठवला असता तर one चाललं असतं. very cheerful person to cheer me हो up. ना, कोणीतरी एकदम आनंदी अशी पर्सनॅलिटी, प्रसन्न पर्सनॅलिटी तू माझ्याकडे गुहेत पाठवली असती तर None मलाही of them were having a pleasing personality. तर मलाही जरा आनंद झाला असता. या 400 मध्ये एकाच्याही तोंडावर मला आनंद दिसत नाही. सबके 12 बजे Not one of them was smiling. एक सुद्धा हसत नाही. सब अपना दुखड़ा लेकर आए और मेरा है वो अलग. 400 people carrying 400 problems. 400 लोक 400 प्रॉब्लेम घेऊन आले देवप्पा. But God knew exactly what David needed. पण देवाला माहिती होतं दाविदाला काय गरजेचं आहे. See, and so right there in that cold, damp cave, त्याच गार पडलेल्या आणि डॅम्प झालेल्या गुहेमध्ये here with fear gripping his heart, हृदयामध्ये भीती आलेली आहे. because I mean the caves don't have doors. कारण गुहेला थोडं दार खिडक्या वगैरे काय असतं You don't have a lock and a key. आणि गुहेला थोडं आपण लॉक करून बसू शकतो आत. At least in a house we can lock and sit हो ना, there. कमीत कमी आपल्या घरात असं काय येणार असेल तर आपण घराची दारं बंद करून कुलप लावून तरी आत बसू. Amen. आता गुहेला काय Saul, म्हणतात? Saul cannot enter in. म्हणजे शौल आत येऊ शकणार नाही म्हणून आपण असं घरात असू तर करू. आता गुहेत काय करणार? I mean there is nothing, no safety. म्हणजे गुहेत काही संरक्षणच नाही ना. आता देवा हवाली. And so there David made one of the greatest decisions of his life. मग त्या गुहेत दाविदाने आपल्या आयुष्यातला एक अतिशय मोठा निर्णय घेतला. He didn't say my circumstances are fixed now, nobody can change it. दावीद असं नाही म्हणाला माझी परिस्थिती आता ठरलेली आहे, आता कोण काय बदलणार माझी परिस्थिती. No, he said my heart is fixed. तो म्हणाला माझं हृदय स्थिर आहे. हे My heart is fixed to God. हे हृदय माझ्या स्थिर आहे. माझं हृदय देवावर स्थिर आहे. See, even in that cave his heart was fixed त्या now. गुहेत सुद्धा त्याचं हृदय देवावरती स्थिर होतं की देव एके देव आणि देव दहाय देव. आता जे होईल ते देव बघून See, घेईल. he refused to let his emotions become the captain of his life. आणि त्याने भावनांना आपल्या स्वतःच्या जीवनाचा कॅप्टन होऊच दिलं नाही की मी भावना मोकाट सोडणारच नाही. मला काय वाटतं ते बाजूला ठेवा. A settled life एक स्थिर स्थावर जीवन will always outlive an unsettled season. नेहमी स्थिर स्थावर नसलेल्या ऋतू पलीकडे जातं. Amen. स्थिर स्थावर Settled वेळ heart. नसली. बघा, स्थिर स्थावर वेळ, परिस्थिती आणि ऋतू जरी नसला तरी स्थिर स्थावर जे हृदय आहे ना ते त्याच्याही पलीकडे जातं बेटा. मग परिस्थिती कशी पण असो. Next time we will learn what is the meaning, Hebrew meaning of fixed. पुढच्या वेळेला आपण शिकू की हिब्रू भाषेमध्ये फिक्स्ड म्हणजे माझं हृदय तुझ्यावर केंद्रित आहे. केंद्रितचा अर्थ काय? Amen. Amen. Psalm 34 verse 1. स्तोत्र 34 त्यातलं पहिलं वचन What did he say? काय बोलला तो? I will praise the Lord at all times. His praise will always be on my lips. स्तोत्र संहिता 34:1 मध्ये दावीद बोलतो बरं का. दाविदानेच लिहिलंय मी सर्व समयी यहोवाचा धन्यवाद करीन. माझ्या मुखात त्याची स्तुती निरंतर राहील. See, because he has to praise that much. I mean, imagine surrounded with 400 people who can never praise God. कारण 400 माणसं त्याच्या अवतीभोवती आहेत डिप्रेशन मध्ये आलेली की जी कधीच देवाची स्तुती करणार नाहीये. तर ती सगळी स्तुती दाविदाला तेव्हा एकट्याला करावी लागली. Amen. आमेन. And so praise is a choice तर स्तुती एक निवड आहे. before it ever becomes a feeling. ती स्तुती भावनेत बदलण्या अगोदर ती एक निवड असते. मी ठरवलंय मी वर्शिप करणार आहे. ती निवड असते बेटा. मी ठरवलंय मी प्रेज करणार आहे. Say, fear will not control my mind. बोला माझ्या मागून भीती माझ्या मनाचा ताबा घेणार नाही. God is settling my heart. ते माझं हृदय स्थिर स्थावर My करत आहे. heart is fixed on God. माझं हृदय देवावर स्थिर स्थावर आहे. I will praise the Lord at all मी times. सदैव देवाचे आभार आणि स्तुती करणार आहे. Anxiety will never dictate my future. ताण तणाव आणि चिंता माझ्या भविष्यावर हुकुमशाही करणार नाही. My heart will be anchored in Christ. माझं हृदय जे आहे त्याचा नांगर ख्रिस्तातच असणार आहे. Amen. आमेन. हे बोलायचं बेटा. बोललं की हृदय कसं स्ट्रॉंग राहतं. नहीं तो हर अगले दिन छाती में दुख रहा और क्या क्या हो रहा. Firmly fixed means अगदी केंद्रित आहे म्हणजे I'm established. मी स्थिर स्थावर आहे. I'm anchored. मी माझा नांगर प्रभूत आहे. Immovable. मी अढळ आहे. अढळ. मला I will कोणी not हल- move. मी नाही हलत. मला कोणी हलवू शकत नाही. मी नाही हलणार. In other words, दुसऱ्या शब्दात my decision is made. माझा निर्णय आता झालाय. Amen. डोंट इवन ट्राय ऑन मी. माझा निर्णय झालाय. Because कारण- my covenant is settled. माझा करार स्थिर स्थावर आहे. I'm in the covenant of मी God. देवाच्या करारातला माणूस आहे. I belong to God no matter what मी happens to देवाच्या me. मालकीचा झालोय. काही जरी झालं माझं तरी सुद्धा आता मी देवाचा आहे. Say it now. बोला. I belong to म्हणा God मी देवाचा आहे. no matter what happens to me. आता माझ्या आयुष्यात काही पण होऊ दे मी देवाचा आहे. I'm in the covenant of मी God. देवाच्या करारात आहे. I may break the covenant, मी करार तोडीन but कदाचित. God will never break the पण देव covenant. कधी करार तोडणार नाही. Say,
बोला तुम्ही बोला. His surroundings were shaking, त्याची सगळी अवतीभोवतीची जागा हदरायला लागली, परिसर. but his heart refused to move. पण दाविदाचं हृदय अढळ नाका अढळ. See, an anchor does not stop the storm. आणि पहा, नांगर दिल्याने वादळ तर थांबत नाही, It just stops the ship. तर जहाज थांबतं. Amen. Amen. It stops the ship from drifting. वादळ थांबलेलं नाहीये, पण जहाज बहकण्यापासून थांबतं. Say, are you getting me? कळतंय का? वादळ नाही थांबलेलं, पण माझं जहाज हदरण्यापासून थांबलंय. Say, anchor will never stop the storm, नांगर वादळाला नाही की थांबवत, but it will stop your ship from drifting. तुझ्या जहाजाला ते पाण्यात जाऊ नाही देणार. And so a fixed heart will break an unfixed habit of complaining every day. कसं असतंय, स्थिर स्थावर हृदय जे असतं ना, ते स्थिर स्थावर हृदय दररोज आपण अस्थिरपणे ज्या तक्रारी करतो त्याला मारून टाकतं. That's why Philippians 4:8 says, म्हणून फिलिप्पी 4:8 म्हणतं, think about what is true, जे खरं आहे त्याचे विचार कर, what is lovely, जे चांगलं आहे त्याचे विचार what कर, is of good report, जे चांगल्या रिपोर्टचे आहे त्याचे विचार कर, what is right, जे बरोबर आहे त्याचे विचार कर, and what is good. जे सन्मान्य, जे न्यायी, जे शुद्ध, जे प्रिय, जे सत्कीर्तिमान, जे सद्गुण, स्तुतीस पात्र, अशावर मनन करा. So where your mind stays, तर तुझं मन जिथे असेल ना, your life usually follows. आयुष्य तुझं आपोआप त्याच्या मागेच जातं, क्योंकि तेरा दिल उधर बैठ गया है तो तू ही उधर ही जा रहा है. So Saul could chase David, तर शौल दाविदा मागे लागला, but he could not touch God's covenant. देवाच्या कराराला तो हात नाही लावू शकला. Say, आमेन. the cave could hide David, गुहा दाविदाला लपवू शकली, but it could not hide God's promises. पण देवाच्या अभिवचनांना नाही लपवू शकली. Even in your cave, the promise goes with you in the cave. तुझ्या गुहेत सुद्धा देवाचं अभिवचन तुझ्या गुहेत तुझ्या सोबत आलंय. आय हॅव चोजन यू म्हणजे आय हॅव चोजन यू. Even in the pit, खड्ड्यात पण God's covenant is still tied to you. देवाचे करार टाइटली तुझ्या सोबत बांधलेले असतात. So how can you die in that pit? मग कसं काय त्या खड्ड्यात तू मरणार आहे? नाही नाही, तकलीफ हो रही आहे, मला तर काही कळतच नाही, एवढे सगळे त्रास येत आहेत, No. बहुतेक मी मरणार. ते पहिलं तोंड बंद करा. The rocks surrounded David's body, दाविदाच्या शरीरासभोवताली खडक होते, खडक. but they could never imprison God's word that was there in him. पण देवाच्या शब्दांना नाही ते अटक करू शकले, जो शब्द त्याच्या हृदयात होता. Paul said, my hands are in chains, पॉल म्हणाला, माझे हात साखळीत आहेत. but God's word is not tied. देवाचा शब्द साखळीत बांधलेला नाही ना. God's covenant cannot be tied. देवाचा करार तर कोणी बांधून ठेवू शकत They may नाही. tie your body, तुझ्या शरीराला कदाचित ते बांधतील, but they cannot remove the covenant that is पण with you. तुझ्या आत असलेला करार ते लोक काढू शकत नाहीत. Your mailing address may change, तुझा पत्ता बदलेल, मेल ऍड्रेस बदलेल, but your heavenly address will never change. तुझा स्वर्गीय पत्ता आता नाही बदलत. ऑन माय वे टू हेवन आय शॅल नॉट बी मूव्ड. They may erase your name from this earth, तुझं नाव कदाचित या पृथ्वीवर ते पुसून टाकतील की but तुझं नाव your निघाले. name cannot be erased from the heavenly तुझं book. नाव स्वर्गात पुसलं जाऊ शकत नाही. ते म्हणतील जयश्रीचं नाव इथून काढून टाका. भले काढून टाका, स्वर्गात माझं नाव कोणी पुसू नाही शकत. Amen. Your identity is not by your location. तुझी ओळख तुझ्या परिसरावर, पत्त्यावर, लोकेशनवर नाही रे. No. हे? छे. But with a relationship you have with God. तुझं देवाशी कसं नातं आहे? देव तुला लागतो का? तू बिलीवर आहे ना म्हणे, मग देव लागतो का रे तुला? You may त्याच्यावर. stay here, you may stay in a village, you may stay in America. राहायला काय कुठेही राहा, दापोडीत राहा, एखाद्या खेड्यात राहा, नाही तर शेवटी अमेरिकेत राहा. My God is still not a strange God for you. माझा देव काही तुला अनोळखी देव आणि Your परकाचा नाही. strange land will not make my God a strange God for तुझा you. परका देश माझ्या देवाला तर तुझ्यासाठी परका करत नाही. रहने को क्या इधर रे, विलेज में रे, नहीं तो अमेरिका में रे, प्रभु तोच है. 2 Samuel 23:5. 2 शमूएल 23:5. God has made an everlasting covenant with me. It is ordered and completely secure, says David. 2 शमूएल 23वा अध्याय आणि त्यातलं 5वं वचन. दावीद बोलतो, देवाजवळ माझे घर खरोखर असे नाही, तरी त्याने सर्व गोष्टींमध्ये व्यवस्थित व निश्चित असा सर्व काळचा करार माझ्याशी केलेला आहे. David says, though my house is not so according to God, दावीद म्हणतोय की माझं घर जरा थोडंसं लंगडं पांगळच आहे, माझं घर देवासमोर हवं तसं नाही आहे. but
तरी God's covenant is sure for me. देवाचा करार माझ्यासाठी जो पक्का आहे तो पक्का आहे. So God's covenant does not become weak because your circumstances have become harder. तर तुझी परिस्थिती अवघड झाली म्हणून देवाचा तुझ्या सोबतचा करार कमकुवत होत नाही. डोंट लुक ॲट माय सिच्युएशन अँड माय फॅमिली and come to any decisions. Every promise God has spoken over your life, प्रत्येक अभिवचन जे देवाने तुझ्या जीवनावर पुकारलंय it remains secure. ते सुरक्षित है और वो तो होके ही रहेगा. If it has not happened today, it will happen आज tomorrow. नाही तर उद्या घडेल पण होणार. No devil can cancel it. एकही सैतान ते रद्द करू शकत नाही. No enemy can steal it. एकही शत्रू ते चोरू शकत नाही. So what, your family is not perfect, that's fine. No cave can bury it. एकही गुहा त्याला पुरू नाही शकत. That is why म्हणून true worship is never simply a reaction to a good day. खरी आराधना म्हणजे चांगल्या दिवसाला दिलेली प्रतिक्रिया नाहीये की आज का दिन यहोवाने बनाया, चांगला दिवस होता म्हणून मी गायलं. नवे No, नवे worship is a declaration आराधना एक घोषणा आहे that God's covenant is greater than today's की circumstances. देवाचा करार आजच्या परिस्थितीपेक्षा सुद्धा मोठा आहे म्हणून आज का दिन यहोवाने बनाया मी गाणार. Praise माझ्या God. दुःखात पण मी गाणार. Not only in good times. फक्त चांगल्या काळात नाही रे. No, because your covenant is good. तुझा करार चांगला आहे म्हणून गा. Amen. आमेन. When you know who your father is, जेव्हा तुला कळतंय तुझा बाप कोण आहे, you stop checking your problems. तुम्ही तुमच्या समस्या तपासायचं सोडून देता कारण तुम्हाला माहिती असतं माझा बाप कोण आहे. Before you start deciding whether to praise him or not. त्याची स्तुती करू का नको हा विचार करण्या अगोदर करू का नको, अरे विचार करायचा He is कशाला? your father. तो तुझा बाप आहे, तुझा माहेर दांडगा आहे. Once you know your father, आणि एकदा का तुला तुझा बाप कळला you will stop checking your problems. मग तू तुझ्या समस्या तपासणार नाही. अच्छा इधर प्रॉब्लम है उधर कुछ प्रॉब्लम नहीं, सब है बट कुछ नहीं, प्रभु अपने साथ है. See, anybody can praise God on a payday. बाकी काय हो, पगाराच्या दिवशी 7 तारखेला किंवा 1 तारखेला कोणालाही देवाची स्तुती करता येईल, त्याला काही हे लागत नाही. But covenant people praise even before the check arrives. पण कराराची माणसं चेक हातात यायच्या आधी पण स्तुती करतात. कारण कुछ मिले या ना मिले, क्या गाना है, प्रभु की स्तुती हो बेटा. Say, even on the last day of the month, covenant people will praise God. महिन्याच्या शेवटच्या दिवशी पण कराराची माणसं देवाची स्तुती करणार. See, many of you have not got your salary. तुमच्यातल्या अनेकांना अजून पगार मिळाला नाही. Come on, praise God then. चला स्तुती करा. Then you are covenant people. मग तुम्ही करारातली माणसं. Say thank you, Jesus. म्हणा, धन्यवाद येशू. Worship you, Lord. तुझी आराधना रबा करावा शंतवा करावा बाबा. Say, on 1st and 7th, anybody can praise God. बाकी 1 तारखेला आणि 7 तारखेला अख्खी बिलीवर दुनिया प्रेस करेगी बेटा, But- उसको कुछ लगता नहीं है. From 25th onwards till 1st or 2nd, हाँ. till you get your salary, if you praise God, you are covenant people. पण 25 तारखेपासून 2 ते 7 तारखेपर्यंत तुम्ही जर देवाची स्तुती केली तर माझ्यासारखा म्हणेल तू बिलीवर आहे. See, praise is faith speaking before victory appears. स्तुती म्हणजे विजय मिळण्या अगोदर बोलणारा विश्वास महान विश्वास हमेशा वायदा करता है, असंभव देख के कहता है संभव करता है. You know, in Acts 16:25, तुम्हाला माहितीये प्रेषित 16:25 Bible says about midnight, मध्यरात्री विषयी लिहिलेलं आहे. Paul and Silas were praying and singing praises to God. पौल आणि सिला देवाची आराधना आणि स्तुती करत होते मध्यरात्रीला. Even when they had chains, they were praising आणि God. त्यांच्या पायांना साख्या बांधलेल्या होत्या तरी सुद्धा Their chains remained for a while, त्यांच्या साख्या थोड्या वेळ राहिल्या. but their worship had already made them free. पण त्यांच्या आराधनेनं त्यांना ऑलरेडी मोकळं केलं. If your heart is free, जर तुझं हृदय मोकळं झालं you will be free from your chains. तुम्ही तुमच्या साख्यांपासून पण मोकळे व्हाल. See, Paul and Silas did not wait for the prison doors to open before they sang praise. पौल आणि सिलाने स्तुती करण्या अगोदर तुरुंगाची दारं उघडायची वाट पाहिली नाही. No, they sang while the chains were still on their hands and feet. साख्या व्हेरी मच पायाला आणि हाताला लागलेल्या होत्या तरी सुद्धा त्यांनी स्तुती आणि आराधना सुरू केली. Here we say, इथे आपण म्हणतो थोडं बसायला व्यवस्थित झालं तर मी प्रेज करू हो शकतो. का. Say, here the बरं. chains were there. इथं साख्या बांधलेल्या होत्या आणि तुम्ही म्हणताय जरा बसायला सोयीस्कर झालं की मला स्तुती करता येते, म्हणजे तुम्ही स्तुती शिकलेलाच नाहीये. See, they had chains, and with that heavy chains, they're lifting up hands and worshiping God. राजा त्यांच्या दोघांच्या हातापायाला लोखंडी साख्या होत्या, लोखंडी, तरी त्यांनी आराधना आणि स्तुती केली आहे. And heaven answered their praises. आणि स्वर्गाने त्यांच्या स्तुतीला उत्तर दिलंय. The earth shook, पृथ्वी आदरली, and the prison doors flew open. भूकंप झाला आणि जेलचा दरवाजा उघडला.
आमेन. See, the devil thought that he had imprisoned two mighty preachers. सैतानाला असं वाटलं की चला 2 ग्रेट मेन ऑफ गॉड मी अटक करून तुरुंगात डांबले. Instead, he accidentally organized a midnight revival in that prison. नवे 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 सैतान चुकला. त्याने अपघाताने मध्यरात्रीचं संजीवन तुरुंगामध्ये सुरू केलं. Praise God. सैतान चुकला बेटा. उसने रिवाइवल फिक्स किया वो जेल में. क्योंकि ये 2 बंदे किधर शांत थोड़ी बैठेंगे. And so when God's people praise, तर देवाचे लोक जेव्हा स्तुती करतात heaven starts moving. स्वर्ग हलायला लागतं बरं का. The cave started moving when David praised God. दाविदाने देवाची स्तुती केली ना तर गुहा हलायला लागली. Because the same principle worked in David's cave too. कारण की तेच जे तत्व आहे ते दाविदाच्या गुहेत पण काम करून गेलं. स्तवन करा हो स्तवन करा से- देवाजीच्या पवित्र स्थानी दाविदाचे स्तोत्र स्मरा. So the- स्तवन करा हो स्तवन करा. So the enemy thought that David was trapped. शत्रूला वाटलं की आता हे अडकले. हा As he अडकला. was trapped in Gath, he is trapped in शत्रूला Adullam cave. वाटलं गात गावात हा अडकला होता. वेड्यासारखा बनून बाहेर आला. आता या गुहेत पण हा अडकणार. But you don't know, devil. अरे सैताना तुला माहित नाही Gath was a mistake. गात माझ्याकडनं झालेली But चूक. Adullam cave is not a mistake. अदुलम गुहा माझी चूक नाही. देव इथं घेऊन आलाय मला. गात माझ्याकडनं झालेली चूक. आम्ही नसते उद्योग कधी कधी घालतो. आम्हाला माणूस म्हणतात. Sometimes we make a mistake. माणसं आम्ही नसते उद्योग कधी कधी घालतोच. Amen. पण देव आम्हाला गुहेत आणतो. But the moment David anchored his heart in God's covenant, पण दाविदाने जेव्हा त्याचं हृदय देवाच्या करारामध्ये वसवलं. say, it's very important. महत्वाचं आहे. You anchor your heart in the covenant of God. तुझं हृदय थोडं देवाच्या करारात वसव म्हणजे राहू दे. Say, I'm in the covenant of God. म्हण मी देवाच्या I'm a करारात आहे. covenant child. म्हण मी देवाच्या कराराचं संतान आहे. And so when David put his heart in the covenant of God, तर दाविदाने जेव्हा देवाच्या करारात हात घातला that cave stopped becoming a prison for him. ती गुहा त्यासाठी तुरुंग बनलीच नाही. It became a preparation time for him to launch out to being a king. तर ती गुहा त्यासाठी लॉन्चिंग पॅड झाली राजा बनायला. See, what looked like a dead end आणि जो अंत दिसत होता became God's delivery room ती देवाची डिलिव्हरी रूम प्रसूतीगृह झालं. for a king अंत to be नाही. born. राजाचा जन्म व्हायचं प्रसूतीगृह अदुलम गुहा. You know the caterpillar, तुम्हाला माहितीये कॅटरपिलर सुरवंट it may think that cocoon is a prison for it. त्याला असं वाटेल की ते ककून त्यासाठी तुरुंग आहे. But God knows पण देवाला माहित आहे there the wings are developed, तिथंच ते पंख विकसित होतात. not outside. बाहेर नाही. त्या ककून मध्ये पंख विकसित होतात. In that cocoon, wings are developed. त्या ककून मध्ये पंख विकसित होत आहेत बेटा. That cocoon was a cave. ते ककून ती गुहा. If you remove that cave, ती गुहा जर तू काढली the caterpillar will be walking like an insect all over the road. मग रस्त्यावरती ते सुरवंट अगदी किड्यासारखं सगळीकडे फिरत राहील ना राजा. He was meant to fly, ते उडायला बनलेलं but आहे. wings are given in the cocoon. पंख ककून मध्ये त्या कवचात पंख मिळतात. Your wings are given in the cave. तुझे पंख तुला गुहेत मिळतात. गुहा गुहा माझ्या जीवनात असं का माझ्या जीवनात असं का वाय मी वाय नॉट मी. Amen. आय एम हिअर लॉर्ड टेक मी. When God moves, जेव्हा देव कार्य करतो everything standing against his people begin to shake. त्याच्या लोकांविरुद्ध उभं राहिलेलं सगळं हादरायला लागतं. देवाला हलू तर दे. God is still looking for believers with cave confidence. देव अजूनही अशा बिलीवर लोकांची वाट पाहतोय की ज्यांना गुहेतले जरा अनुभव घेता यावेत. God is saying, ते म्हणतोय my selection will be based on cave experience. माझी निवड गुहेतल्या अनुभवावरती असेल. नाही माझ्याकडे फाईल आहे ना, नको ते फाईल नाही बघायचं. नको. केव एक्सपिरियन्स तू आहे का? फाईल शेल्फवर ठेव जरा. बायबल तिथनं बाहेर काढ. Say, have you got the cave experience? गुहेतला अनुभव आहे का ते सांग. Then I will take you. मग मी तुला घेईन. थोडा कधी रडला का? त्रास झाला का? चिमटे बसले का? हा गर्व गेला का? ये. I want to take people who can smile in difficult seasons. मला अशा लोकांना घ्यायचंय की जे स्वतःच्या त्रासात सुद्धा हसतमुख जगतात. कुणाला भनक पडत नाही. I want people who know their covenant. मला असे लोक पाहिजे ज्यांना त्यांचा करार माहित आहे. I want people who know that their covenant is greater than their crisis. मला असे लोक पाहिजेत की ज्यांना माहिती आहे त्यांचा करार त्यांच्या संघर्षांपेक्षा मोठा आहे. I want people that know मला असे लोक पाहिजे ज्यांना माहिती आहे that darkness cannot defeat light, अंधार प्रकाशाला हरवू शकत नाही. but light can defeat पण darkness. प्रकाश अंधाराला हरवू शकतो. I want people मला असे लोक to पाहिजे understand ज्यांना कळतंय that today's cave is not going to be tomorrow's death for them, आजची गुहा त्यांच्यासाठी उद्याचं मरण नाहीये, but tomorrow's testimony for पण them. उद्याची साक्ष आहे. Say, my covenant is stronger than my crisis. म्हणा, माझ्या संघर्षांपेक्षा माझा करार बलवान आहे. My
covenant with God is stronger than my crisis. माझ्या संघर्षांपेक्षा माझा जो देवाशी करार आहे तो महान आहे. The blood covenant of Jesus Christ is stronger than my crisis. येशू ख्रिस्तांचा रक्ताचा करार माझ्या संघर्षांपेक्षा महान आहे. Praise God. मैं नहीं हिलता अभी. That's why 1 Corinthians 15:57 Paul says, म्हणून 1 करीन 15:57 मध्ये पॉल म्हणाला, thank God. ओ हालेलुया. He gives us the victory through our Lord Jesus Christ. देवाचे आभार माना की प्रभू येशू ख्रिस्ताकडून तो आपल्याला जय देतो. जय जय मिळेल, जय मिळेल. येशू रक्त जय. Victory is nothing that you earn. बाकी विजय काय तू घाम गाळून कमवलेला नाही. No, it is something that Christ has already secured for you. ख्रिस्ताने तुझ्यासाठी तो विजय सुरक्षित ठेवलाय. तू तो घाम गाळून कमवलेला नाही. भ्रमात राहू नको. He brought us out, त्याने आपल्याला बाहेर काढलंय. given us a covenant, त्याने आपल्याला करार दिलाय and says, आणि म्हणाला, stick to my covenant. माझ्या कराराला धरून राहा. शंदो हलू नको. And you will come out of your cave. मग तुझ्या गुहेतनं तू बाहेर येशील. Why? का? Because your covenant is stronger than your crisis. कारण तुझा करार तुझ्या संघर्षांपेक्षा मोठा महान आहे. मला त्रास कसले आले त्रास. त्यांनी विकत घेतलाय रक्त सांडून तुला. I'm telling you, once you come out of the cave, you will come out stronger मी in सांगतो ना faith. तुम्हाला, एकदा का तुम्ही गुहेतनं बाहेर आला ना, असे बळकट आणि स्ट्रॉंग बनून You बाहेर will come याल. out with greater wisdom, एक मोठं ज्ञान घेऊन बाहेर याल. greater trust in God, देवावरचा मोठा विश्वास घेऊन बाहेर याल. greater authority. एक मोठा अधिकार घेऊन बाहेर याल आणि दुसऱ्यांना पण म्हणाल की आओ आओ तुझे सिखाता हूं आओ. And you will have a greater testimony आणि मोठी साक्ष घेऊन बाहेर याल that you will glorify की तुम्ही God. देवाचा गौरव कराल. Amen. हालेलुया. आमेन. ओ जुग जुग जिओ सर. Amen. जुग जुग जिओ I सर. think so. We need to stop here. थांबूया. Thank you, Jesus. Shall we worship the Lord? देवाची आराधना करूया का बेटा. Thank you. All of you who are born again, you are tied to the covenant of God. जे तुम्ही सगळे नवीन जन्म झालेले बिलीवर लोक आहात, तुम्ही देवाच्या कराराला बांधलेले लोक आहात. Nothing will go wrong in your life as long as you stick to the covenant of God. जोपर्यंत देवाच्या कराराला तू चिकटून राहशील ना, तुझ्या आयुष्यात काही चुकीचं होणार नाही. You be in Christ, ख्रिस्तात राहा. nothing goes wrong. काय होत नाही तुझ्या जीवनात चुकीचं. ख्रिस्तात राहा. That cave will not bury you. ती गुहा तुला पुरणार नाहीये. It's a temporary residence for you. ती गुहा तुझं तात्पुरतं घर आहे बेटा. Right now, most of you are there in the cave, आता या वेळेला मला माहिती तुमच्यातले अनेक जण गुहेत आहेत. गुहेच but don't worry. नका काळजी करू. God is ready to remove you out देव from there. तुम्हाला गुहेतून बाहेर काढायला तयार आहे. तुम्ही हार नका मानू. Don't give up. हार मानू नका. गुहा बघत बसू नका. स्तुती करत बसा. God has a plan for your promotion. देवाकडे तुझ्या प्रमोशनची योजना आहे. देव तुला उचलणार आहे. Every day talk to him. रोज देवाशी बोला. Every day meet him. रोज देवाला भेटा. Even this morning, आज सकाळी पण I just prayed to God for all of you. मी देवाकडे तुम्हाला तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करून आलोय. Lord, I say, bless my people. आणि म्हणून आलोय देवाला, माझ्या लोकांना आज आशीर्वादित कर दे Lift बाप्पा. them up, oh God. त्यांना उचल दे बाप्पा. The worldly people are being lifted so much. अरे जगिक लोकांना एवढं प्रमोशन आणि एवढं सगळा उत्कर्ष मिळतो. Why not our people? आपल्या लोकांना का नाही. व्हॉट्स रॉंग विथ अस बिलीव्हर्स. व्हाय नॉट वी. Amen. And so early morning I met my God. पहाटे पहाटे माझ्या देवाला भेटून मी आलोय बेटा. त्याच्यासारखं सुख नाही. याला सुख म्हणतात. No matter what time I sleep at night, रात्री मी कितीही वाजता जरी झोपलो ना, early morning I have to meet my. पहाटे पहाटे मी माझ्या देवाला भेटलंच पाहिजे. Amen. आमेन. Praise हालेलुया. God. Come, let's worship the Lord. देवाची आराधना करूया. चला. आमेन. जय मिळेल येशू रक्त. जय जय मिळेल येशू रक्त. जय मिळेल येशू रक्त. जय येशू रक्त आमाचे. जय मिळेल येशू रक्त. जय मिळेल येशू रक्त. जय मिळेल येशू रक्त. जय येशू रक्त आमाचे. Power, wonder working in the blood of the Lamb. There is power, wonder working in the precious
worshiping God. गुहेत असलेली माणसं देवाची स्तुती आराधना करताना बघून फार आनंद होतो. You remind me of David in the cave of Adullam. तुम्ही लोक मला दाविदाची आठवण करून देता जो दावीद अदुल्लमच्या गुहेत अडकला आहे. Amen. पण Come on, देवाची let us स्तुती worship the करतोय. Lord. हालेलुया. Like David. तारीफ की आमेन. कुर्बानी हम प्रभु आमेन. के घर में लाते हैं. तारीफ की कुर्बानी हम यीशु के घर में लाते हैं और हम चढ़ाते हैं धन्यवादों की भेंट अपनी और हम चढ़ाते हैं धन्यवादों की भेंट. उसके फाटकों में प्रवेश करूंगा धन्यवाद के साथ उसके आंगनों में स्तुति करूंगा. मैं कहूंगा यह दिन यहोवा ने बनाया उसने विश्वासी को आनंदित किया. उसके फाटकों में प्रवेश करूंगा धन्यवाद के साथ उसके आंगनों में स्तुति करूंगा. मैं कहूंगा यह दिन यहोवा ने बनाया उसने विश्वासी को आनंदित किया. ओ आनंदित किया उसने आनंदित किया उसने विश्वासी को आनंदित किया. आनंदित किया उसने आनंदित किया उसने विश्वासी को आनंदित किया. ओ तारीफ तारीफ मिलके करो सारे तारीफ 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 मिलके करो सारे तारीफ. यीशु मसीह जो है प्यारा मसीह यीशु मसीह जो
bless you, O तुला God. आशीर्वादित करतो दे बाप्पा. Thank you, Jesus. तुझे आभार मानतो दे We are बाप्पा. learning so many things from the life of King David. किती साऱ्या गोष्टी आम्ही दावीद राजाच्या जीवनातून शिकत आहोत. We learned what Gath gave him. गात गावाने त्याला काय दिलं आम्ही शिकलं. We learned what the cave gave him. त्या गुहेनं त्याला काय दिलं तेही आम्ही शिकलं. Master, प्रभू, many of them are in the cave today. ह्यांच्यातले अनेक लोक आज गुहेत आहेत. They are in the cave of Adullam. अनेक लोक आज अदुल्लमच्या गुहेत आहेत. They are thinking, विचार करतायत, will I perish here in this cave? आता या गुहेतच मी मरतो का काय? Will I ever come out of it? मी कधी बाहेर पडणार आहे की नाही? And God sends more distressed people. आणि देव 400 डिप्रेशन मधली माणसं त्याच्याकडे मदतीला पाठवतो And he says, आणि म्हणतो, forget your trouble. तुझे त्रास विसर, Go and help somebody. जा जाऊन त्यांना मदत कर. बी अ लीडर, कम ऑन. Yesterday we heard about that Zarephath woman. काल सराफत गावातल्या त्या बाईविषयी आपण ऐकलं ना. She had nothing. काय होतं तिच्याकडे? काही नाही. And then the prophet comes and says, make me bread, give me water. आणि वर देवाचा संदेष्टा येऊन तिला म्हणतो, मला भाकर भाजून खायला घाल, मला प्यायला पाणी दे. And she says, आणि ती म्हणते, I am in the cave of Adullam. मी स्वतः अदुल्लमच्या गुहेत आहे. And this fellow comes asking for water. आणि and bread. देवाचा माणूस मला येऊन पाणी मागतो आणि भाकर मागतोय. See, Huh? God wants to change your character in that cave. देवाला त्या गुहेत तुझं चारित्र्य बदलायचंय बेटा. He wants to test you. देवाला तुला पारखायचंय. How you respond in the cave. तुझा काय प्रतिसाद आहे त्या गुहेत? In the troubled time, do you still come to church? त्रासांच्या समयी चर्चला येतो का बंद करतो? Do you still continue working for God? प्रभूसाठी चालत राहतो का सोडून देतो? Do you still help others? इतरांना मदत करतो का नाही? Do you still wait back after the meeting and start praying for some people? सभा संपल्यानंतर घाईघाईने घरी जातो का 2-4 लोकांना भेटून त्यांचे त्रास समजून त्यांच्यासाठी प्रार्थना बितना करतो की नाही? Do you do it or not? करतो की नाही? देव God is तपासतो. checking. देव तुला तपासतोय. All this Elevation does not come just like that. उन्नती अशी मिळत नाही बेटा. Yes, there is an elevation that comes just like that, like Saul, उन्नती शौलासारखी पण मिळते, नाही असं नाही. but they are not in the will of God. पण ती टिकली कुठे? तो शौल देवाच्या इच्छेत कुठे होता? When उन्नती God अशी gives नाही you मिळत. elevation, जेव्हा देव तुला उन्नती He देतो, picks you up from the cave. देव तुला गुहेतून उचलतो बेटा. There He makes you. तिथे तुला फर्स्ट बर्निंग, आफ्टर दैट शाइनिंग. पहले जलना है, फिर चमकेंगे. Most of you are in the cave. तुमच्यातले अनेक जण गुहेतच आहेत. It's your classroom there. वर्ग आहे तुझा तो वर्ग. It's your training ground there. प्रशिक्षण भूमी तुझी ती. Don't curse in the cave. त्या गुहेत शाप देत बसू नको. But like David, praise God. दाविदाप्रमाणे देवाची स्तुती कर. Like David helped some people. जसं दाविदाने त्या लोकांना मदत केली गुहेत असताना सुद्धा, Be a blessing to others. तसं गुहेत असताना पण थोडं दुसऱ्यांसाठी आशीर्वाद बन. Maybe David shared about God. कदाचित दाविदाने तिथे त्यांना देवाविषयी सांगितलं असेल. He must have prayed for them. दाविदाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली असेल That's की- how they became mighty men of David. आणि तसं ते दाविदाचे महान योद्धे झाले ना. Wise men of David. दाविदाचे सुज्ञ हुशार लोक दाविदाकडे गोळा झाले. ते कसे झाले? दावीद हॅड इन्व्हेस्टेड अ लॉट इन देम. दाविदाने Yes. त्यांच्यात प्राण आणि जीव गुंतवला होता. नॉट लाईक दॅट. असं This- नाही होत ते. This didn't happen in the palace. ते काय महालात झालेलं नाहीये. त्या गुहेत दाविदाने त्याचा जीव गुंतवला त्या लोकात. तसे ते झाले दाविदाचे हुशार लोक, दाविदाचे योद्धे. God is training you in देव the तुला cave. प्रशिक्षण देतो बेटा गुहेत. God is using you in the cave. देव तुला वापरतो त्या गुहेत. God is sending people to देव you. लोक पाठवतो तुझ्याकडे त्या Be गुहेत. a blessing to all of them. आशीर्वाद बन सगळ्यांसाठी. Be a blessing to the church. आशीर्वाद बन या चर्चसाठी. शांतो रो. Before your tears are wiped, wipe somebody else's tears. तुझे अश्रू कोणी येऊन पुसण्या अगोदर, हाऊ अबाउट तू जाऊन कोणाचे अश्रू पुस. God is going to wipe your tears. देव तुझे अश्रू पुसेल. तू जाऊन दुसऱ्यांचे अश्रू पुस ना. And I prophesy to you. भविष्यवाणी करतो मी. Some of you are ready to come out of that cave. तुमच्यातले काही जण त्या गुहेतनं बाहेर पडायला तयार आहेत. Yes, God says, I will remove you from that cave. देव म्हणतोय मी त्या गुहेतून तुला बाहेर काढेन. A man of strength.
ताकद आणि will come शक्ती out. असलेला माणूस बाहेर येणार. A man of wisdom will come out. ज्ञानाने भरलेला माणूस बाहेर A येणार. man of blessing will come out. आशीर्वादाने भरलेला माणूस त्या गुहेतनं A बाहेर man of येणार. character will come out. चारित्र्यानं परिपूर्ण माणूस त्या गुहेतनं बाहेर A येणार. man of covenant will come out. बाबा शंदो कराराचा माणूस त्या गुहेतनं बाहेर येणार Yes, आहे. that is what God is saying. देव असं सांगतोय, I am removing you out from that cave. मी त्या गुहेतनं तुला बाहेर And काढतोय I am going to make you stand. आणि मी तुला उभं करणार आहे And you will be so strong. आणि तू इतका बलवान होणार आहेस ना, Nobody can shake you from that कोणीही place. तुला त्या जागेतनं नाही काढू शकत. Nobody can remove you from that place. कोणीही त्या जागेतनं तुला आता काढू नाही शकत. Because my holy oil will be upon कारण you. माझं पवित्र तेल तुझ्यावर आलंय And you shall be promoted. आणि तुला बढती मिळणार. Rabba shakara राबा mantara शंदो rabba माघाराबा kara शिखारा बाबा बाबा बांधू. Don't give up. हार मानू नका. Don't curse in the cave. त्या गुहेत शाप देऊ नका. डोंट गिव्ह अप. गॉड इज स्टिल ऑन द थ्रोन. There are CC cameras in the cave. त्या गुहेत देवाचा सीसी कॅमेरा आहे. God is watching देव बघतोय बेटा. what you do in that cave. गुहेत पण तू काय करतो भले कोणी नाही पाहिलं पण देव बघतो. And very soon He will bring you आणि फार लवकर देव तुला बाहेर काढणार. out of your misery, तुझ्या त्रासातून, out of your sickness, तुझ्या आजारातून, out of your troubles. तुझ्या त्रासांमधून. And those who troubled you, आणि ज्यांनी तुला त्रास दिलाय God is going to take care of them. देव त्यांना सांभाळून घेईल. Yes. देव त्यांना बघून घेईल. He will set a table for you before your enemies. तुझ्या वैऱ्यांसमोर देव तुला जेवण घालणार आहे. Then your enemies will say, मग तुझे वैरी म्हणतील, truly, खरोखर God has been faithful to this person. देव या माणसाशी किती विश्वासू आहे ना. I tried to bury him, मी त्याला पुरायचा प्रयत्न केला, मी त्याला उखडायचा प्रयत्न केला, but his God had planted him. पण त्याच्या देवाने त्याला पेरलं, रोवलं And now आणि आता he is a flourishing tree. तो किती समृद्धीला आलेलं झाड आहे बघ. Thank you, Father. देवाला धन्यवाद. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Every work of the devil, सैतानाचं प्रत्येक कृत्य I command you to leave my people in मी Jesus' आज्ञा name. करतो, सोड माझ्या लोकांना येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात सोड In the त्यांना. name of Jesus. येशूंच्या नावात सोड. And I release blessings upon my people. माझ्या लोकांवर मी तुझे आशीर्वाद मोकळे करतो. I release deliverance upon my people. सुटका माझ्या लोकांवर मी मोकळी करतो. I release healing upon my माझ्या people. लोकांवर मी आरोग्य मोकळं करतो. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन. Say, I receive it in आमेन. Jesus' name. पण आम्ही येशूंच्या नावात स्वीकारत I आहे. receive it in Jesus' बोला name. माझ्या मागे बोला. शनिवारच्या लोकांसारखं बोला. मी येशूंच्या नावात स्वीकारत आहे. Say, very soon I'll be out of the पण cave. फार लवकर मी गुहेतनं बाहेर Tell येणार your आहे. neighbor, शेजाराला सांगा, I'll be out of the cave. मी फार लवकर गुहेतनं बाहेर येणार Very आहे. soon. फार लवकर I'll be out of the cave. मी गुहेतनं बाहेर पडणार आहे फार लवकर. And there you will meet me आणि तुम्ही भेटालच मला तिथे. in the palace. मी दिसेनच तुम्हाला महालात. क्योंकि Praise थ्रोन तो मेरा God. ही है, चलेगी तो God. मेरी, क्योंकि प्रभु ने उठाया मुझे है ना. Amen. मैं क्या करूं राजा. Praise God. उठाया भी प्रभु ने मुझे ही है ना. Please be seated. बसा, खाली बसा, सर्वांनी खाली बसा.